लॉ ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू लॉ ऑफ असोसिएशन. आपण कुठल्या गोष्टी बरोबर असोसिएट आहोत त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आकर्षित होतात. आणि दिस इज व्हॉट आज आपण जे जगत आहोत हे सगळं ह्याच गोष्टींचं प्रतीक आहे. राईट. आता यामध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्याच्याने आपल्याला बाह्य जगताचं ज्ञान होतं. अशा तीन गोष्टी किंवा थ्री सेन्सेस, मेन थ्री सेन्सेस आहेत प्रमुख. या तीन संवेदना आहेत ज्याच्याने आपल्याला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान होतं. उदाहरणार्थ, आपण ज्या वेळेस विज्युअल किंवा एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा सिच्युएशन किंवा वातावरण, एन्व्हायरमेंट याला आपण कशाने पाहतो? डोळ्याने. याला म्हणायचं व्हिज्युअल. व्हिज्युअल. राईट. व्हिज्युअल. आणि दुसरी गोष्ट, समोरचा व्यक्ती किंवा किंवा कुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती याच्यामध्ये जे आवाज असतात याला म्हणायचं ऑडिओ. राईट. आता दोन गोष्टी झाल्या, एक झालं व्हिज्युअल, दुसरं झालं ऑडिओ. आणि तिसरी गोष्ट आहे त्याला म्हणायचं कायनॅस्थेटिक. म्हणजे ज्या फिलिंग निर्माण होतात, फिलिंग्स किंवा संवेदना, जाणीव. राईट. याला म्हणायचं कायनॅस्थेटिक. कायनॅस्थेटिकचा अर्थ काय होतो? ज्याला अॅनेस्थेशिया म्हणतात. आयनेस्थेशियाचा अर्थ भूल देणे. आणि कायनेस्थेटिकचा अर्थ त्या पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टीची जाणीव होणे. याला काय म्हणायचं? कायनेस्थेटिक. म्हणजे त्यावेळेस त्या वस्तूंची, परिस्थितीची किंवा प्रसंगाची आपल्याला फिलिंग येतात, जाणीव होते. त्यावेळेस त्याला म्हणायचं कायनेस्थेटिक. राईट. म्हणजे व्हिज्युअल झालं, ऑडिओ झालं आणि कायनेस्थेटिक झालं. राईट. याच्या बरोबर अजून दोन सेन्सेस आहेत ज्याला स्मेल म्हणतात. ऑल फॅक्टरी म्हणतात टेक्निकल लँग्वेज मध्ये. आणि दुसरं आहे गस्टेटरी, ज्याला टेस्ट म्हणतात. राईट. ऑल फॅक्टरी, गस्टेटरी. म्हणजे व्हिज्युअल, ऑडिओ, कायनॅस्थेटिक, ऑल फॅक्टरी आणि गस्टेटरी. आता ऑल फॅक्टरी आणि गस्टेटरी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, संवेदना म्हणजे जे स्मेल असेल, सुगंध असेल किंवा टेस्ट असेल, कुठलाही पदार्थ याची जी टेस्ट आहे ही सुद्धा काय आहे? इन शॉर्ट एक फिलिंग आहे. आणि सुगंध जो आहे हा सुद्धा काय आहे? फिलिंग आहे. घरामध्ये सुगंधित अगरबत्ती किंवा सेंट ज्या वेळेस एखादा व्यक्ती लावतो, याचा अर्थ काय आहे? की ही फील गुड. त्या व्यक्तीला खूप छान वाटतं. राईट. त्या व्यक्तीला फिलिंग येतात, चांगले फिलिंग येतात. राईट. आणि म्हणून तो व्यक्ती किंवा चांगला पदार्थ, एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर काय करावं लागेल? त्या व्यक्तीला त्याच्या आवडीचा जर पदार्थ दिला तरी सुद्धा तो प्रसन्न फील करेल. राईट. हा. म्हणून ऑल फॅक्टरी गस्टेटरी, सुगंध आणि चव, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या कायनॅस्थेटिक मध्ये येतात. कायनॅस्थेटिक. आता झाल्या तीन गोष्टी, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि या तीन गोष्टी ज्या आहेत यांचं एकमेकांशी काय रिलेशन आहे? सो दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ असोसिएशन. एकमेकांशी एकत्रितपणे ज्याच्या बरोबर आपण असोसिएट आहोत ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये येत जाते. राईट. व्हेरी गुड. मग आता हा प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही कशा बरोबर असोसिएट आहात? राईट. असोसिएशन तुमचं कशा बरोबर आहे? पॉझिटिव्हिटी बरोबर आहे का निगेटिव्हिटी बरोबर आहे? सकारात्मक आहात का नकारात्मक आहात? प्रत्येक इन्सिडेंट किंवा इव्हेंट जो तुमच्या जीवनामध्ये अ, घडत आहे याच्यासाठी किंवा याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कुठल्या सकारात्मक किंवा कुठल्या संवेदना निर्माण होत आहेत. राईट. आणि हे आज जाणीव करून घेणं गरजेचं आहे. आता थोड्या क्षणासाठी थोडस जर तुम्ही कालच्या दिवसाचं किंवा अजून एक आठवड्याचं थोडस जर स्मरण केलं, पुन्हा एकदा काही मनन चिंतन केलं आणि त्या गोष्टींच्या अनुभवल्या, तर तुमचे सगळे अनुभव फक्त ह्या तीन गोष्टींमध्ये आहेत. कुठल्या गोष्टी आहेत त्या? आता जर एखादा प्रसंग तुम्हाला आठवायचा असेल तर तुम्हाला काय दिसेल? दृश्य दिसेल. एखादा प्रसंग आठवायचा असेल तर काय दिसेल? एखाद्याने बोललेले शब्द.
वचन किंवा म्युझिक हे तुम्हाला श्रवण ऐकायला येईल आत्ता. राईट? म्हणजे आपण ज्या काही आठवणी, स्मृती आपल्या अंतर्मनामध्ये ठेवलेल्या आहेत, ह्या काय आहेत? एकतर आवाज आहे, एकतर दृश्य आहे किंवा संवेदना आहेत किंवा ॲक्चुअली याला वेदना म्हणतात, पण वेदनेचा अर्थ आपण आपल्या दृष्टीने काय लावलेला आहे? वेदना म्हणजे त्रास. पण वेदनेचा अर्थ संवेदना, वेदना यालाच म्हणतात की जाणीव. राइट? जाणीव. प्रत्येक श्वासागणिक आपल्या अंतर्मनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत ना, ह्या आपल्या हृदयाला, अंतर्मनाला किंवा अंतःचक्षू जे आहेत, ते जागृत करण्याचं कार्य करतात. प्रत्येक श्वास. विपश्यनेचा अर्थ काय होतो? विपश्यना. पश्यनाचा अर्थ होतो पाहणे आणि विपश्यनेचा अर्थ होतो स्थितीला, वस्तूला, परिस्थितीला, व्यक्तीला जसं आहे तसं पाहणे. राइट? विपश्यना. आणि हे एका दिवसात शक्य आहे का? नाही. मग काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावी लागेल याच्यासाठी. राइट? प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि ही प्रॅक्टिस कशी करायची? त्याच्यासाठी माइंडफुलनेस मेडिटेशन आहे. राइट? म्हणजे आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये ज्या पण इन्सिडेंट आणि घटना आहेत, वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी म्हणून म्हटलं जातं, आपण स्मृतीच्या जगामध्ये जगत आहोत. आठवणींच्या जगामध्ये आपण सर्वजण जगत आहोत. मग हे कुणाच्या नियंत्रणात आहे? आपल्या स्वतःच्या नियंत्रणात आहे, की कुठली स्मृती जागृत करायची आहे. राइट? हे बेसिक आहे. हे सनातन संस्कृती आहे. संवेदना किंवा एखाद्या गोष्टीला, वस्तूला, परिस्थितीला जसं आहे तसं पाहणं आणि त्याच्यावर कार्य करणं. मी असं कुठेही म्हणलेलो नाही, की अ, म्हणजे सगळ्यांना क्षमा करायची आहे याचा अर्थ असा नाही, की एखादा व्यक्ती दुर्व्यवहार करत असेल तरी त्याला सुद्धा क्षमा करायची नाही. त्यासाठी सावध व्हायचं आहे. राइट? आणि हे सावध कधी होऊ शकू आपण? जोपर्यंत आपण पूर्ण जागृत होणार नाही, तोपर्यंत आपण सावधान आहोत का बेसावध आहोत, हे सुद्धा माहिती नाही. जर सकाळ, दुपार, संध्याकाळ टीव्ही, सीरियल, सोशल मीडिया हेच जर चालू असेल रात्री 11 वाजेपर्यंत, तर त्या व्यक्तीला काय जाणीव आहे, की माझ्या सभोवताली काय घडतंय? राइट? म्हणून आपल्याला स्वतः बरोबर कनेक्ट राहणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये जे पण पाऊल उचलणार आहोत, ते जाणीवपूर्वक उचलणार आहोत. राइट? आणि ह्या सर्व गोष्टींचा रिलेशन आपल्या ध्येयाबरोबर आहे आणि आपल्या असोसिएशन म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात साकार करायच्या आहेत, त्याच्याबरोबर आहे. राइट? हे कनेक्टेड आहे. हे काम करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथेच काम करेल जिथे तुम्ही असोसिएट आहात. असोसिएशन. आणि ह्या जगताशी, ब्रह्मांडाशी, युनिव्हर्स यांच्याबरोबर जर आपल्याला एक रूप व्हायचं असेल, असोसिएशन जर निर्माण करायचं असेल, तर त्याच्यासाठी काय दिलेलं आहे आपल्याला? ह्या 5 संवेदना दिलेल्या आहेत. त्यापैकी 2 ह्या कायनेस्थेटिकचाच पार्ट आहे. राइट? म्हणजे ह्या 3 संवेदना आहेत आणि ह्या तिघांविषयी आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. सगळ्यांना कळालं? राइट. आता ह्याच्यावर काम करा. याच्यावर काम करणं फार, फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने याच्यासाठी प्रोग्रेस करायला हवी. राइट? हां. अ, एक फार मोठे विचारवंत होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्टडीमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यांचं एक नाव तुम्हाला सांगतो. फक्त तुमच्या मार्क ट्वेन नाव आहे त्यांचं. मार्क ट्वेन. राइट? मार्क ट्वेन काय म्हणतात? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे 2 दिवस महत्त्वाचे आहेत. कुठले 2 दिवस महत्त्वाचे आहेत? एक पहिला दिवस ज्या दिवशी तो व्यक्ती जन्मला, म्हणजे त्याने जन्म घेतला, तो दिवस एक स्मरणात ठेवण्यासारखा आहे. महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा आहे. आणि दुसरा दिवस कुठला महत्त्वाचा आहे? ज्या दिवशी त्या व्यक्तीला त्याचं ध्येय प्राप्त झालं, गोल प्राप्त झालं, की माझा जन्म कशासाठी झालेला आहे? तो दिवस. हे 2 दिवस म्हणजे ज्या दिवशी तो ध्येय प्राप्त करणार आहे, त्या दिवसासाठी
सुद्धा त्या व्यक्तीने कृतज्ञ राहणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला तो एक दिवस तर महत्वाचा आहेच. परंतु जन्माला का आलो आपण हे ज्या दिवशी कळालं, म्हणजे माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, गोल काय आहे, मला काय प्राप्त करायचंय, मला अचीव्ह काय करायचं आहे, हे ज्या दिवशी त्या व्यक्तीला अंतर्मनातून, हृदयातून स्मरण होतं, स्फुरण होतं, की माझ्या जीवनाला एक महान उद्देश आहे. मी सर्वसाधारण मेरा जन्म कुछ विशेष कार्य करने के लिए हुआ है। मैं अवश्य पुरुषार्थ करूंगा, आगे बढ़ूंगा, अपने जीवन को सफल बनाऊंगा। मुझ में अनंत शक्ति है। मैं अपने मन की शक्तियों का भरपूर उपयोग कर रहा हूं. आणि हे ज्यावेळेस त्या व्यक्तीला जाणवायला सुरुवात होते अंतर्मनातून, असं समजायचं की आज खऱ्या अर्थाने जन्म झालेला आहे. राइट? ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता याच्यावर थोडंसं आपण डिटेलमध्ये एलॅबोरेट करूया. पहिल्यांदा आपण काय शिकलो, की आपण आपल्या स्मृतीच्या, आठवणींच्या जगामध्ये, मेमरीच्या जगामध्ये जगत आहोत. वर्तमान काळात कोण जगते? वर्तमान काळात फार कमी लोक आहेत, जे जगत आहेत. राइट? वर्तमान काळात जगत असण्याचा अजून एक सिम्प्टम म्हणता येईल याला, लक्षणं म्हणता येईल, की ज्या क्षणी एखादा व्यक्ती आवेशात, आवेगात येऊन जर एखादं कार्य करत असेल आणि त्याला लक्षात येते, की हे मी चुकीचं कार्य करतोय. त्या क्षणी तो मौन होईल. त्या क्षणी तो अंतर्मुख होईल. त्या क्षणी तो मननचिंतन करेल, की हा रस्ता चुकीचा आहे. या रस्त्याने जायला नको. मी जर कुणाला दुखवतोय, तर हे दुखवणं चुकीचं आहे. हे दुखवणं बरोबर नाही. राइट? आणि आपण सगळ्यात जास्त दुखवतो कुणाला माहिती कुटुंबाला. घरातील व्यक्तींना. बाकी दुसऱ्यांना कुणाला दुखवणार आहे तुम्ही? आणि दुसरा व्यक्ती का ऐकून घेईल? राइट? कुणी ऐकून नाही घेणार. पण जे जवळचे आहेत, आप्तस्वकीय आहेत, जवळचे घरातील काही व्यक्ती आहेत, यांच्याच विषयी आपला व्यवहार किंवा जे आपले असोसिएट किंवा असिस्टंट आहेत, त्यांच्याबरोबर व्यवहार करताना. आता ते सुद्धा म्हणजे जवळचे आहेत म्हणूनच आपण त्यांच्यावर अधिकार गाजवू शकतो. राइट? उदाहरणार्थ जर बॉस असतील, तर त्यांच्या कलीग्स किंवा असिस्टंटवर किंवा एम्प्लॉयीवर, जे मालक असतील तर मजूर किंवा रोजंदारीवर जे व्यक्ती आहेत, त्यांच्याशी व्यवहार करताना आपोआप अंतर्मनातून ही भावना येते, की काय सुपिरियर आणि इन्फेरियर किंवा सुपेरियर, सुपरवायझर किंवा काही व्यक्ती आहेत, की ज्यांना आपण कार्य करून घेऊ शकतो. असं जे फिलिंग येतं ना, त्यावेळेस त्यांच्याबरोबर व्यवहार आणि असा व्यवहार जर तुम्ही अंतर्मनातून बोललात, उदाहरणार्थ हे फार महत्वाचं आहे. ज्याला आपला मंगळ स्ट्रॉंग करायचा आहे, शनिदेव स्ट्रॉंग करायचे आहेत, त्यांनी मजुरांना किंवा जे कोणी व्यक्ती असोसिएट असतील, असिस्टंट असतील, त्यांच्याशी बोलताना, व्यवहार करताना कसं बोलावं लागेल माहिती की "आप क्या कर रहे हो? अ, आप ये कब तक करोगे?" की तुम्ही हे कधीपर्यंत कराल? राइट? आणि जरी लहान बालक असेल किंवा वयाने खूपच कमी असेल तरी सुद्धा त्या बोलण्यामध्ये तो गोडवा पाहिजे, टोनॅलिटी पाहिजे, राइट? टोनॅलिटी. या टोनॅलिटीमध्ये मृदू भाव असणं फार आवश्यक आहे. कारण आपल्या कंठामध्ये माता सरस्वती विराजमान आहे. राइट? हां. तर एखादा व्यक्ती ज्यावेळेस जागृत आहे, प्रत्येक व्यवहार करताना आणि चुकून त्याच्या हातून काही कार्य घडत आहे, अ, जे मनोवांछित नाहीये किंवा अ, नियमांना धरून नाही, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला स्वतः अंतर्मनातून जाणीव होते आणि त्याचं पाऊल सकारात्मक दिशेने निर्माण होतं. आणि याचं सॅटिस्फॅक्शन लॅटर स्टेजला मिळतं. नंतर 1 तास, 10 मिनिट, अर्धा तास याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या घटनेतून बाहेर पडता ना, त्यावेळेस आतमध्ये समाधान आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं, की येस, मी परिस्थितीचा गुलाम नाही किंवा परिस्थिती इन द सेन्स सिच्युएशन, किंवा सराउंडिंग किंवा ॲटमॉस्फिअर किंवा सर्कम्फरन्सेस किंवा अपॉर्च्युनिटीज, संधी, संधी किंवा क्रायसिस, ह्या दोन्ही गोष्टी माझे इमोशन चेंज करू शकत नाही. हे ज्यावेळेस त्या व्यक्तीला जाणीव होते,
त्यावेळेस तो व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे आणि याला खरी स्वतंत्रता म्हणतात. राइट? त्यामुळे आणि प्रत्येक सण म्हणजे जे सण-वार ज्याला त्योहार म्हणतात, हे आपल्या जीवनामध्ये काय येतात माहिती प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःबरोबर असोसिएट करण्यासाठी. प्रत्येक, प्रत्येक सण. दसहेरा म्हणजे काय? हां, ज्याला रावण म्हणतात, की रावणाचे जसे 10 मुख होते, राइट? आणि हे विकार होते. परंतु यांचा संहार करण्यासाठी काय कोण होते? प्रभू श्रीराम. आता श्रीरामजी कुठे आहेत? ते अंतर्मनात आहेत आणि विकार कुठे आहेत? ते पण अंतर्मनात आहेत. त्या रावणाचा संहार करण्यासाठी प्रभू श्रीरामांना जागृत करणे हा विजयादशमी, दसहेरा म्हणजे जे आपण मुखवटे लावलेले आहेत, या मुखवट्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी हा एक सण आहे. राइट? आता हे प्रत्येक वेळेस जाणीव करून देतात, परंतु याचा अर्थ काय आहे, की आपण आपल्या ध्येयापर्यंत जे गोल सेट केले ना, याला असोसिएट होणं गरजेचं आहे. याच्याबरोबर पुन्हा एकरूप होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे पुन्हा-पुन्हा येतात. राइट? या 5 सेन्सेस त्यातल्या 3 महत्त्वाच्या आहेत आणि याच्याबरोबर जो असोसिएट राहतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्या जीवनामध्ये कार्य करतं. राइट? हे लॉ ऑफ अट्रॅक्शन कार्य करण्यासाठी सगळ्यात आधी सजग अवस्थेमध्ये राहणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय करता येईल? याच्यासाठी काही स्टेप्स आपण डिफाईन केलेल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीने फॉलो करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला वेळोवेळी त्याचं रिमाइंड करून देईल आणि गोइंग फॉरवर्ड अजून काही आपण ट्रेनिंग प्रोग्राम इन्क्लूड करणार आहोत, ज्याचा त्याला उपयोग होईल. लक्षात आलं? जे तुम्हाला ध्येय प्राप्त करायचं आहे, ते ध्येय आपल्या डोळ्यासमोर असणं अति आवश्यक आहे. राइट? आणि याच्यासाठी काही फर्दर स्टेप्स आहेत, ज्या आपण पाहणार आहोत, करणार आहोत. परंतु त्याच्या आधी अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की आपण उदाहरणार्थ, ज्यावेळेस तुम्हाला हे गोष्ट किंवा हे वरदान प्राप्त होईल, की तुमच्या सगळे मनोरथ पूर्ण होणार आहेत आणि ज्या पण कार्यात तुम्ही हात टाकाल किंवा सुरू कराल, त्यात यश प्राप्त होणार आहे. येस, म्हणजे तुम्ही यशस्वी होणार आहेत शुअरिटीने. अगदी अ, याच्यात तीळ मात्र शंका नाही, की तुम्ही आता सक्सेसफुल होणार आहातच. अशा वेळेस तुम्ही कुठलं कार्य करायला निवडायला सुरुवात कराल किंवा निवडाल? कुठलं कार्य करण्यासाठी सुरुवात कराल? असं कुठलं कार्य आहे? शिवणकाम कराल किंवा स्वयंपाक कराल म्हणजे कुकिंग कराल अ, किंवा लिखाण कराल किंवा कन्स्ट्रक्शन कराल किंवा कोचिंग कराल, गाईडन्स कराल, ट्रेनिंग द्याल, अ, शिक्षक टीचिंग कराल, ट्युशन घ्याल. नेमकं असं कुठलं कार्य आहे, जे ह्या सगळ्या गोष्टींशी म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला कळतं, की आता मी यश प्राप्त करणार आहे आणि अशा वेळेस तुम्ही कुठलं कार्य करण्यासाठी तत्पर व्हाल? उदाहरणार्थ किंवा अजून थोडंसं एलॉबरेट करतो ह्याला. ज्या क्षणी तुम्हाला समजतं, की तुम्हाला जे काही प्राप्त करायचं धनसंपत्ती, बँकेमध्ये करोडो रुपये आलेले आहेत किंवा जेवढे तुम्हाला हवे होते तेवढे रुपये बँक बॅलन्स तुमच्याकडे आहे. पहिली गोष्ट हां. दुसरी गोष्ट जितके घर तुम्हाला बांधायचे होते किंवा तुमचा बंगलो बांधायचा होता किंवा एखादी बिल्डिंग तुम्हाला कन्स्ट्रक्ट ती बिल्डिंग सुद्धा निर्माण झाली. राइट? आणि जी कार तुम्हाला घ्यायची ही कार सुद्धा तुमच्याकडे आहे. बँक बॅलन्स तुमच्याकडे आहे. सगळं काही असोसिएट आहेत. आणि आता तुम्ही खुर्चीवर बसलेला आहात. आणि यावेळेस तुम्ही विचारताय, की आता मी काय करू? म्हणजे आता मला काय करायला आवडेल? राइट? सोशल मीडिया पाहायला आवडेल? सोशल मीडिया, Facebook, WhatsApp, Netflix, मूव्हीज हां. तर हा प्रश्न आता स्वतःला विचारा, की तुम्हाला काय करायला आवडेल? अंतर्मनामध्ये जाऊन थोड्या वेळासाठी इमॅजिन करा, की सगळं सेट झालेलं आहे. कदाचित घरातली कामं करायची सुद्धा आता आवश्यकता नाही. इतकं सेट झालेलं आहे तुमचं. राइट? किंवा घरातले काम करण्यासाठी 1-2 तास तुम्ही स्पेअर करून सुद्धा तुमच्याकडे 10 तास आहेत. आता तुम्हाला काय करायचंय? हा प्रश्न स्वतःला विचारा. अंतर्मनाला विचारा. अंतर्मुख व्हा आणि आता ठरवा,
किंवा आता स्वतःबरोबर मननचिंतन आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणं फार आवश्यक आहे. आजपर्यंत आपण ह्या प्रश्नांमध्ये गेलेलो नाहीत. बऱ्याच वेळा कारण आपण इतके असोसिएट झालेलो आहोत किंवा इतके संलग्न झालेलो आहोत दैनंदिन दिनचर्येमध्ये, डेली रूटीनमध्ये, व्यापात, कार्याच्या जो काही काम करायचं आहे आपल्याला आणि एक सर्व्हे अनुसार 70% लोक असं जीवन जगत आहेत, जे त्यांना जगायचं नाहीये. ज्या ठिकाणी ते कार्य करतात, काम करत आहेत, तिथे काम करायचं नाहीये. तरी पण कर्तव्य भावनेने ते तिथे रोज जातायत आणि काम करतायत. त्यांना नाही करायचंय. 20% लोकं असे आहेत, की ज्यांना ते त्या कामाच्या ठिकाणी शरीराने जातात, पण अंतर्मनाने किंवा त्यांना ना उत्साह आहे, ना त्यांना त्याच्यामध्ये रस आहे. इंटरेस्ट पण नाही आणि एन्थुसियाझम पण नाही. असे 20% लोकं आहेत. राइट? हां, मेकॅनिकल ते जातात. कधी-कधी ती जाण्याची सुद्धा त्यांची इच्छा नसते. आणि 70% लोकं असे आहेत, की जे कर्तव्य भावनेने ते कार्य करतायत. त्यांना त्यांना सुद्धा इच्छा नाहीये. राइट? हां. तर असे जे काही लोकं आहेत, अ, काय वाटतं तुम्हाला? यांच्या जीवनामध्ये खरोखर हे असोसिएट आहेत? आणि ते जे काही कार्य करत आहेत, याच्याने निष्पन्न काय होईल? किंवा काय प्राप्त करतील? आता याच्यासाठी आपल्याला थोडासा विचार करावा लागेल, की नेमकं मी कुठल्या दिशेला चाललेलो आहे. कळालं? हां. यालाच म्हणायचं लॉ ऑफ असोसिएशन. येस. याचा अर्थ असा नाही, की आहे ते कार्य लगेच रिझाइन करायचंय तसं नाहीये. राइट? तसा याचा अर्थ नाहीये. याचा अर्थ असा आहे, की मला माझ्या जीवनामध्ये काय हवं आहे, काय प्राप्त करायचंय याच्यासाठी मला जागरूक व्हायचंय. काय करायचंय? मला जागृती हवी आहे किंवा मला अवेअरनेस हवा आहे, की मी माझ्या जीवनामध्ये मला काय प्राप्त करायचं आहे. राइट? आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? याच्यासाठी तुम्हाला जी पण तुमची हॉबी आहे, छंद आहे, याच्यावर कार्य करावं लागेल. राइट? हां. तुमच्या चॅट बॉक्समध्ये जर तुमची इच्छा असेल, कधी ना कधी या प्रश्नाची उत्तरं तर तुम्हाला द्यावी लागतील आणि फार कमी वेळेस कोणीतरी असेल, जो तुम्हाला ही संधी देईल. की जे तुम्हाला हवं आहे त्याच्यासाठी मी तुमची मदत करायला तयार आहे. परंतु तुम्हाला आधी लिहावं लागेल, की तुम्हाला काय बनायचंय? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय हवं आहे? राइट? प्रत्येक व्यक्तीकडे एक स्किल आहे, कौशल्य आहे, जन्मजात. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीमध्ये ही एक कला दिलेली आहे. फक्त त्या कलेला ओळखणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा ही आपली टास्क आहे. कळालं? याच्यासाठी स्वतःला जागृत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा प्रश्न आहे. आता ज्या 3 गोष्टी मी तुम्हाला विचारलेल्या आहेत, आता तुम्ही मला सांगा, की तुम्हाला काय करायला आवडेल? बँक बॅलन्स आहे, तुमचं घर झालेले आहेत, भरपूर घरं झालेली आहेत आणि 2-4 कार पण आहेत. जस्ट इमॅजिन करा. बँक बॅलन्स आहे, घर झालेलं आहे, कार आहेत. आणि आता तुमच्याकडे काहीतरी कार्य करावं लागेल ना तुम्हाला. कुठेतरी वेळ तुम्हाला स्पेंड करावा लागेल, इन्व्हेस्ट करावा लागेल, गुंतवावं लागेल, स्वतःला गुंतवावं लागेल. तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? हां, तर याच्यावर जरा चॅट बॉक्समध्ये लिहा जरा, की नेमकं मी काय करू शकतो? चॅट बॉक्समध्ये फक्त एका वाक्यात लिहा, एका शब्दात लिहा, की मला काय करायला आवडेल? ट्रेनिंग करावी लागेल, कोचिंग करावी लागेल किंवा काय तुम्ही काय करणार आहात? काय करायला आवडेल तुम्हाला? फिरायला आवडेल, फिरून किती फिरणार आहात तुम्ही? राइट. परंतु हे कुठेतरी तुम्हाला एक असोसिएशन करावं लागेल आपल्या स्वतःच्या जीवनाबरोबर, डेली रूटीन बरोबर. राइट. सगळ्यांना क्लॅरिटी आहे का? आपण काय करतोय ते? आपण मननचिंतन करत आहोत, की मी कुठल्या गोष्टीबरोबर असोसिएट आहे? खरोखर माझी आवड काय आहे? मी हे फक्त जगासाठी करतोय का माझ्या अंतर्मनाला, हृदयाला सुद्धा याच्यातून शांती मिळेल, आनंद मिळेल, प्रेम मिळेल? राइट?
आणि बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात, की व्यक्ती फक्त असोसिएशन किंवा जे काही कार्य करतोय ना, हे जगासाठी करतोय, स्वतःसाठी नाही. आणि त्याला त्याच्यातून सुटका हवी असते, परंतु सुटका प्राप्त कशी करायची ते माहिती नाही. लक्षात येतंय सगळ्यांना? हां. बरं चॅट बॉक्समध्ये एवढं तर लिहा, की तुम्ही अंतर्मुख होत आहात. येस किंवा नो. वाय येस लिहू शकता जर तुम्हाला मी विचारलेल्या प्रश्नांचा अर्थ कळत आहे. कळालं? मी जे काही विचारतोय, मी जे काही बोलतोय आणि याच्यावर आपल्याला हे काम करायचंय. बऱ्याच वेळा लोकं असं जीवन जगतायत, की नक्कीच जायचं कुठं हे माहिती नाही. पण प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आणि प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? थोडासा दूर गेले तुम्ही आणि दूर गेल्यानंतर पुन्हा एकदा ते असोसिएशन किंवा ते अंतर्मनातून ते प्रश्न निर्माण होतात, की मी जे करतोय ते बरोबर आहे ना? राइट. मी जे करत आहे ते बरोबर आहे का? किंवा अ, मला मी हरवलो तर नाही का? किंवा हरवल्यासारखं फील होतंय का? या गर्दीमध्ये हरवल्यासारखं फील होतंय का? किंवा एखादा व्यक्ती जर त्याच्या आवडीचं काम करत नसेल ना, तर त्याला शक्तिविहीन झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की माझी शक्ती अ, खर्चलेली आहे किंवा खचल्यासारखं वाटतं, राइट? रात्री अंथरुणात झोपायला जाताना जे झोपलेला असतो ना तो व्यक्ती, म्हणजे मी तुमच्याबद्दल बोलतोय. अंथरुणात ज्यावेळेस हा व्यक्ती झोपलेला आहे, ज्याच्याबरोबर आता मी चर्चा करतोय सगळ्यांबरोबर, तर त्या व्यक्तीला पुन्हा त्याचं स्मरण करा, की रात्री झोपी जात असताना अंतर्मनामध्ये काय भाव आहेत. आनंद आहे, चिंता आहे, आभार आहे, धन्यवाद देत आहे, का स्वतःला पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय, की काय प्राप्त केलं आज मी खरोखर? किंवा खरोखर सॅटिस्फॅक्शन, समाधान प्राप्त करण्यासारखं काय मी काही कार्य केलं किंवा नाही केलं, राइट? आणि जे कार्य करताना तुम्हाला असे भाव निर्माण होत असतील, एकाकी वाटत असेल हां, किंवा असं वाटत असेल, की मी शक्तिहीन झालेलो आहे. तर समजायचं अजून आपल्याला अंतर्मुख होणं गरजेचं आहे. घाबरू नका. याच्याने काही प्रॉब्लेम नाहीये किंवा जे काही प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमचा अंत होण्यासाठी हा प्रश्न आपण स्वतःला विचारतोय. राइट? मनन चिंतन करावं लागेल, लिखाण करावं लागेल, स्वतःला प्रश्न विचारावे लागतील आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जसं तुम्हाला मिळत जाईल, तसं तुम्हाला जगण्यासाठी जगण्यासाठी अ, एक रिझन मिळेल, कारण मिळेल. राइट? येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बऱ्याच आपल्या काही साधकांनी किंवा पार्टिसिपेंटनी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. हं. काही व्यक्तींनी नाही लिहिलेलं कारण कदाचित त्यांच्याकडे तेवढा वेळ नाहीये. राइट? काही हरकत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस स्वतःला पुन्हा हा प्रश्न विचारा. अगदी अंतर्मनापासून विचारा आणि इथे जे काही मी आहे हे फक्त तुमच्या मदतीसाठी आहे. मी फक्त असिस्टंट करतोय. मी तुम्हाला अ, एक गाईडन्स करतोय असं समजा, राइट? परंतु निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. फक्त आनंदी राहणं हा आपला उद्देश नाहीये. जरी सगळ्या गोष्टी आपण आनंदी राहण्यासाठी करत असू, तरी फक्त तेवढंच टार्गेट ठेवू नका. कारण कधी-कधी आनंदासाठी व्यक्ती शॉर्टकट किंवा छोटे मार्ग आहेत ना, हे निवडू शकतो. परंतु त्याचे परिणाम घातक होतात. आज जो आनंद देणारा आहे, उद्या कदाचित ह्याच व्यक्तीला अ, मोठमोठे प्रॉब्लेम, समस्या, संकट यांना सामोरं जावं लागतं. राइट? म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार नाही करायचा, लाँग टर्मचा विचार करायचा. परंतु स्वतःचा आनंद नाही, पण याच्याबरोबर या समाजामध्ये किंवा बाकी सगळ्या व्यक्तींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना काही माता-भगिनी, महिला गृहिणी आहेत. इव्हन काही विधवा माता-भगिनी पण आहेत. राइट? ज्यांना पण असोसिएशन काही वृद्ध माता-भगिनी पण आहेत. बंधू-बांधव आहेत. यांच्यासाठी मला काय करता येईल? यांच्याबरोबर कसं असोसिएट होता येईल? याचा सुद्धा अंतर्मनातून विचार करणं गरजेचं आहे. परंतु 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
काही व्यक्ती विदाऊट अर्निंग जर धनप्राप्ती किंवा आर्थिक प्राप्ती न करता फक्त मदत करण्यासाठी पुढे होत आहेत, हे जास्त दिवस नाही करू शकत. राईट? याचा अर्थ असा होतो, की जर काही आपल्याला चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ तुम्हाला कुणाची मदत जरी करायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही आर्थिक सबल असणं फार गरजेचं आहे. कळालं? हां. तर ध्येय, गोल असं निवडा किंवा निवडताना किंवा ज्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायच्या आहेत, अ, ज्याच्याने आपली उपजीविका होणार आहे, याच्याबरोबर अशा गोष्टी असायला हव्यात, की ज्याने समाजाचं भलं पण होईल, ज्याच्याने समाजाचं भलं पण होईल आणि ज्यामध्ये तुम्हाला अर्थसहाय्य पण प्राप्त होईल. राइट? या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचं असंच झालेलं आहे. आजपर्यंत जेवढे पण काही महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत आणि त्यातल्या त्यात आता एक महान असे अनमोल व्यक्ती रतन टाटा साहेब, राइट? खरोखर ते एक रत्न होते. अनमोल, अनमोल, प्रेशियस असं काही. त्यांचं जीवन हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्यांनी कितीतरी संस्थेंना किंवा अ, अशा काही संघटनेंना मदत केलेली आहे. इव्हन ह्या भारत राष्ट्राला मदत केलेली आहे. वेळोवेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक संकटकाळी सुद्धा, राइट? ह्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मदत केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये. आणि असे महान व्यक्ती जर घडून जात असतील, घडत असतील आणि आज पूर्ण राष्ट्र किंवा देश इव्हन जगात सुद्धा त्यांच्यासाठी हळहळ व्यक्त केली गेली. कारण म्हणजे त्यांचं शरीर पूर्ण झालं, पण त्यांचं जीवन हे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःसाठी काय म्हणून पाहतोय, की एक आदर्श म्हणून पाहतोय. आदर्श, की खरोखर माझ्या जीवनामध्ये जर काही बनायचं असेल म्हणजे एक उद्देश त्यांनी सगळ्यांपुढे सेट केलेला आहे. राइट? तर तसं प्रत्येक व्यक्तीला स्वतःबरोबर असोसिएट होणं गरजेचं आहे. राइट? मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? जे कार्य तुमचं आहे, हे कार्य तुमच्या आवडीचं आहे, ठीक आहे. जिथून उपजीविकेचं साधन प्राप्त होत आहे, ते कार्य करा. परंतु त्याच्याबरोबर एक असं कार्य निवडा किंवा सुरू करा, ज्याच्याने तुम्हाला ते पहिलं कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. उपजीविकेचं जे साधन आहे, ज्याच्याने आपण जीवन जगत आहोत, पण जीवन जगण्यासाठी उद्देश काय आहे? पर्पज काय? हेतू काय आहे? हा हेतू जर निर्माण करायचा असेल, तर त्या 8 तासांव्यतिरिक्त अजून 2 तास, 3 तास, 4 तास तुम्हाला इन्व्हॉल्व करावे लागतील. इन्व्हेस्ट करावं लागेल. राइट? तुम्हाला ते वेळ द्यावा लागेल, की मला माझ्या जीवनामध्ये काय करायचंय. राइट? आणि अ, जोपर्यंत असं नाही करत आहे ना, तोपर्यंत असं समजा म्हणजे तुमच्या सभोवताली जरी काही व्यक्ती असतील, की हे फक्त नाममात्र कार्य करतायत. अंतर आत्मा त्यांचा झोपलेला आहे. त्याच्या आतमध्ये प्रेरणा नाही किंवा चिंतन नाही, मनन नाही आणि दररोज त्या व्यक्तीला स्वतः सुद्धा जाणवतंय, राइट? आता मध्यंतरी मला काही व्यक्तींबरोबर वन टू वन चर्चा करण्याची संधी मिळाली. म्हणजे नॉन गोल्ड मेंबर्स म्हणजे गोल्ड मेंबर नाहीयेत. पण तरी सुद्धा रोजच्या जीवनात दैनंदिन दिनचर्येमध्ये काही व्यक्ती जे मला भेटतात, त्यांच्याबरोबर माझी चर्चा होते, असोसिएशन होतं. त्यावेळेस त्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं हेच आहे, की तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे आणि मला आता काही याच्यावर सुरू करायचंय. मला कार्य करायचंय आणि तुम्ही जे काही कार्य कराल त्यामध्ये मला इन्व्हॉल्व होणं आवडेल. राइट? असे बरेच व्यक्ती भेटतात. आणि ह्या प्रत्येक व्यक्तीला मी हीच जाणीव करून देतो, की ज्या दिशेने तुम्ही जात आहात, खरोखर ह्याच दिशेने तुम्हाला जायचं होतं का? असं स्वतःला विचारा फक्त. मला उत्तर द्यायची गरज नाही. म्हणजे मी ज्या कुणा व्यक्तीला विचारतो त्यांना सुद्धा. पण त्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणवतं, की खरोखर हा जगण्याचा मार्ग आहे. इव्हन जगदीश सर सुद्धा ज्यावेळेस काही व्यक्तींबरोबर चर्चा करतात, तिथून सुद्धा त्यांना नवीन कॉन्टॅक्ट किंवा नवीन डिस्कशन, नवीन कम्युनिकेशन या सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि त्या व्यक्तीला पण जाणीव होते, की हा जो व्यक्ती माझ्याशी बोलतोय हा फार महत्वाचा आहे.
म्हणजे जगदीश सरांनी ज्या व्यक्तींबरोबर चर्चा केलेली त्या व्यक्तीला वाटतं की यांना पुन्हा भेटणं आवश्यक आहे. राइट? आणि काही व्यक्ती बोलत नाही, परंतु त्यांच्या अंतर्मनातून तीव्र भावना येतात आणि ते म्हणतात, "तुम्हाला जर काही आवश्यकता असेल तर आम्हाला अ, मदत करायला आवडेल." राइट? हे जे असोसिएशन आहे हे निर्माण करणं आवश्यक आहे. परंतु जिथे कुठे तुम्ही जॉब करत आहात, कार्य करत आहात, म्हणजे उदरभरणासाठी, उपजीविकेसाठी जे तुमचं साधन आहे, हे प्रामाणिकपणे करा. परंतु त्याच साधनेत किंवा ते कार्य करत असताना जर तुम्हाला कोणी असोसिएटेड असे व्यक्ती भेटले, तर त्यांची मदत करण्यासाठी एक पाऊल उचला. परंतु आज दिवसभरात आता तुम्ही काय करू शकता? उदाहरणार्थ, हे काय आहे माहिती याला सेल्फी स्टिक म्हणतात. राइट? ही सेल्फी स्टिक आता ज्या व्यक्तींना YouTube व्हिडिओ बनवायचे आहेत, YouTubeवर व्हायचं आहे किंवा नसेल व्हायचं तरी सुद्धा प्रत्येकाकडे ही असणं गरजेचं आहे. याची प्राइस किती आहे? मॅक्सिमम ₹400-500 ₹200-300 त्याला ही मिळेल. परंतु ही घेतल्यानंतर काय करता येईल माहिती तुम्हाला तुमचे व्यक्तिगत विचार थॉट्स किंवा जे सुविचार आहेत, जे तुम्ही काही चांगलं वाचन केलेलं आहे, हे जे वाचन किंवा हे अधोरेखित जे विचार आहेत, हे विचार किंवा तुम्ही शेतामध्ये असाल, तुमच्या कार्यस्थळी असाल किंवा काही व्यक्तींमध्ये असाल, तर तिथे जाऊन तुम्ही हे रेकॉर्ड करू शकता. हे का करायचं रेकॉर्ड? कारण तुमच्या हृदयातील, अंतर्मनातील तो आवाज जो आहे ना, त्याला खतपाणी घालायचंय, की मला कुणाच्या तरी भल्यासाठी, मदतीसाठी किंवा जीवनाच्या उत्थानासाठी कार्य करायचं आहे. त्याचं हे पहिलं पाऊल आहे. प्रत्येक व्यक्तीने हे करणं गरजेचं आहे. ॲट जे गोल्ड मेंबर आहेत. राइट? कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. आता बाय द टाईम राइट? मला मदत करायची आहे, असं बऱ्याच व्यक्तींनी लिहिलेलं आहे. परंतु हे मदत करण्यासाठी तुम्ही खरोखर पात्र आहात का? हे स्वतःला प्रथम विचारावं लागेल. कळालं? दुसऱ्यांची मदत करण्यापूर्वी आधी स्वतःची मदत करावी लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. घरातून हे सुरू होतं. घरातील कुटुंबातील व्यक्तींबरोबर तुमचा व्यवहार कसा आहे याच्यावर पण हे डिपेंडेंट आहे. याच्यावर अवलंबून आहेत ह्या गोष्टी. म्हणून आपल्याला आपल्या घरातून हे स्वतः सुरू करावं लागेल आणि ज्या गोष्टी अ, आपण इथे चर्चा करत आहोत, इथे शिकत आहोत, जो पण तुमचा व्यवसाय, कारोबार असेल, नोकरी असेल किंवा जिथून धनप्राप्ती होत आहे, त्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त करण्यासाठी आता आपण जे बोलत आहोत, ही प्रत्येक गोष्ट इन्सिडेंट, इव्हेंट मदत करेल. कळालं? आणि याच्यासाठी आपल्याला आता काही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. उदाहरणार्थ, जर तुमच्या आवडीचं कार्य असेल, मगाशी आपण चर्चा केली, आवडीचं कार्य असेल, तर ते कार्य करताना तुम्हाला थकवा येईल का? नाही येणार. शक्तिहीन झाल्यासारखं वाटेल का? नाही वाटणार. पण तुम्हाला एक स्फुरण येईल. राइट? आणि असे काही व्यक्ती आहेत. आता उदाहरणार्थ पतंजलीमध्ये श्री रामदेवजी महाराज जे आहेत, रामदेवजी बाबा यांच्याबरोबर काही व्यक्ती असोसिएट होते. त्यामध्ये काही महिला पण आहेत आणि त्या महिला साधारण नाहीयेत हां. त्यांनी आश्रम जॉइन केल्यानंतर त्यांनी नंतर पी डॉक्टरेट पण केली. म्हणजे उच्च शिक्षित काही व्यक्ती आहेत. परंतु हे इनिशियल फेजला कसं कार्य करत होते माहिती म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आपापल्या अ, व्यक्तिनिहाय आहे हे. मी फक्त एक उदाहरण देतोय. तर त्यांनी गावोगावी जाऊन कॅम्प लावले होते. कॅम्प. राइट? राहायचं कुठं माहिती नाही. अ, भोजन कुठून मिळणार माहिती नाही. पण त्या गावामध्ये गेल्यानंतर ज्या काही व्यक्तींना ते भेटायचे आणि तिथे चर्चा करायचे आणि सांगायचे माता-भगिनींसाठी किंवा मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा योग प्रोग्राम आहे, योगाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही ह्या गावाच्या विकासासाठी हे करणार आहोत. तर पूर्ण गावातील बरेच व्यक्ती स्वतःहून पुढे यायचे, मदत करायचे आणि तिथे कॅम्प व्हायचे 10-10 दिवसाचे. असं मजल दर मजल करत, करत, करत त्या एका स्टेटसला आलेत आणि तिथून त्यांनी म्हणजे त्या आश्रमाचं विकासासाठी अशा ह्या व्यक्तींची मदत झालेली आहे. राइट? आता प्रत्येक व्यक्ती तुम्ही जे पण असाल, माता, बंधू, भगिनी, परंतु तुमच्या जीवनामध्ये हे असोसिएशन स्वतःबरोबर कनेक्ट होण्यासाठी हे स्वतःला प्रश्न विचारायचेत.
आणि असं आवडीचं काम ज्यावेळेस एखादा व्यक्ती सुरू करतो ना, त्यावेळेस त्याच्या हृदयातून ही प्रेरणा आपोआप निर्माण होते. तुमचं जे पण कार्य आहे हे करत, करत, करत आपल्याला ह्या गोष्टी व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. कळालं? काय वाटतं तुम्हाला? ज्या मुलीचं वय आज 15, 16, 17, 18, 8वी, 9वी, 10वी, 12वी किंवा बी-कॉम मध्ये असेल, त्या मुलीच्या आई-वडिलांची मनस्थिती काय असेल? राइट? मुलगी ज्यावेळेस वयात येते त्यावेळेस सगळ्यात जास्त चिंतातूर किंवा काळजीमध्ये व्यक्ती कोण असेल? पालक असतात. आणि त्या पालकांना जर तुम्ही हा मेसेज दिला कुठलाही, की तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी तुम्ही कसं फॉलो करू शकता. आज तो व्यक्ती असे मार्ग शोधत आहे सुसंस्कारित होण्यासाठी किंवा त्या मुलीच्या जीवनामध्ये तिच्या आतून तिचा आत्मविश्वास जागृत होण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी जर द्यायच्या असेल तर. राइट? आणि त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यावर आपल्याला कार्य करायचंय. राइट? तर याच्यासाठी काही प्रश्न आहेत. आणि हे आवडीचं कार्य कुठल्याही व्यक्तीला म्हणजे जे तुम्हाला योग्य वाटेल तुमच्या जीवनामध्ये ज्याच्याने जीवनामध्ये बऱ्याच इतरांच्या व्हॅल्यू ॲडिशन होईल असं जे पण काही कार्य तुम्हाला करायचं आहे किंवा दिसत आहे समोर, तर त्याच्यासाठी काही प्रश्न विचारावे लागतील स्वतःला. काय प्रश्न आहेत? ओके. सगळ्यात पहिला प्रश्न, ज्याच्याने ही सुरुवात होऊ शकेल. सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे, की कोहम, मी कोण आहे? आणि मी जन्माला का आलेलो आहे? राइट? हा प्रश्न लिहून घ्या. बरं ठीक आहे, रेकॉर्डिंग पुन्हा ऐकलं तरी चालेल. परंतु कोहम, मी कोण आहे आणि माझा उद्देश काय आहे जन्माला येण्याचा? राइट? हां, हे लिहिणं फार गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात कराल, तसं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. राइट? बऱ्याच वेळा लोकं या प्रश्नांची उत्तरं 15-15 वर्ष टाळतात. राइट? पण 15 वर्ष टाळल्यानंतर सुद्धा सोल्युशन आणि समाधान मिळत नाही. पण कधी ना कधी तुम्हाला याला सामोरं जावं लागेल. मग आयुष्यात जर बदल करायचा असेल, तर मग कधीतरी का करायचं? आज का नाही करायचं? राइट? आणि आत्ताच तो एक शुभ मुहूर्त आहे, की ज्यामध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. विजयादशमी खऱ्या अर्थाने त्यावेळेस साजरी होईल, ज्यावेळेस आपण याच्यावर कार्य करणार आहोत, विजय प्राप्त करणार आहोत आणि म्हणून आपल्याला स्वतःबरोबर कनेक्ट राहणं गरजेचं आहे. कनेक्ट राहण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कोहम, मी कोण आहे? मी जन्माला का आलेलो आहे? माझ्या जन्माचा उद्देश काय आहे? राइट? तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही आहात. ज्या अर्थी तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून या प्रोग्राम बरोबर अटॅच आहात आणि स्वतःला तुम्ही कनेक्ट करत आहात, त्या अर्थी तुम्ही साधारण नाही, तुम्ही असाधारण आहात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात. राइट? तुमच्या जीवनाला एक महान उद्देश ऑलरेडी प्राप्त झालेला आहे. कळालं? आणि म्हणून आपण सगळेजण एकत्रित आहोत. लाइक माइंडेड पीपल दे आर कनेक्टेड विथ ईच अदर. अदरवाईज जगदीश सरांनी हा प्रश्न विचारला होता, की आज बरेच व्यक्ती धावपळीत आहेत. हे उद्या उठतील का? मी म्हणालो, "सर तुमची इच्छा काय?" ते म्हणले, "सर प्रोग्राम करू आपण. म्हणजे कम्युनिकेशन करूया. ॲटलीस्ट चर्चा तर करता येईल." राइट? आणि आज जर पाहिलं तर बऱ्यापैकी व्यक्ती उपस्थित आहेत. आणि हे उपस्थित का आहेत? कारण त्यांच्या अंतर्मनामध्ये ही जाणीव आहे, की माझा जन्म महान कार्य करण्यासाठी झालेला आहे. आणि मी तर प्रत्येकाला रिकमेंड करेल, की रतन टाटा साहेबांचा एक फोटो तुम्ही तुमच्याकडे ठेवा. सगळ्या महापुरुषांचा ठेवू शकता. सगळ्या महान सत्पुरुषांचा ठेवू शकता. कधी-कधी कदाचित कमीत कमी मुलांना जर यावेळेस एक्सप्लेन करावं लागेल ना, त्यावेळेस त्यांना ते चित्र दाखवून तुम्हाला ही बायोग्राफी, बायोपिक सांगता येईल, की हे ते महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत. ज्यांनी आजच्या ह्या सुविधा निर्माण करण्यासाठी ह्या जगाला मदत केलेली आहे. राइट? येस. तर पहिला प्रश्न झाला कोहम. मी कोण आहे आणि मी जन्माला का आलेलो आहे? या प्रश्नाची उत्तर प्रत्येक व्यक्तीने शोधायची. अंतर्मुख व्हावं लागेल याच्यासाठी, राइट? हे
हे तुम्ही कॉपी पेस्ट नाही करू शकत. कुठल्या मोबाईलवरून किंवा याच्यावरून तुम्ही असं कॉपी पेस्ट नाही करू शकत हे, की काय बरं माझ्या जीवनाचा उद्देश असेल, राइट? आता एक व्यक्ती आहेत जे मी इथं शेअर करतो सगळ्यांबरोबर गोल्ड मेंबर गोल्ड याच्यावर टाकतो. जस्ट अ मिनिट. गोल्ड बॅचमध्ये मी एक सगळ्यांना शेअर करतो. रतन टाटा साहेब आणि अ, ओके. हे मी नंतर शेअर पण करेन सगळ्यांना म्हणजे स्क्रीनवर शेअर करेन, राइट? तर हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न काय? हां. कोहम झाला. मी कोण आहे आणि मी का जन्माला आलेलो आहे? आता दुसरा प्रश्न असा आहे, की आयुष्यात मला खरोखर काय करायचं आहे? वही, पेन, पेन्सिल, पेपर घेऊन याची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत हां. आता फक्त लिहून घ्या, की आयुष्यात मला खरोखर काय करायचं आहे? इव्हन हे प्रश्न पण पाहिजे तर मी लिहून पाठवेन WhatsAppवर. परंतु तुम्ही पण काहीतरी कार्य करा थोडंसं. थोडं इफर्ट्स घ्या, मेहनत घ्या. कारण आजपर्यंत माझी पूर्ण नोटबुक याच्यानेच भरलेली आहे, की प्रोग्राम चालू असताना मी त्याच्यातून नोट्स काढत होतो. राइट? मला कोणत्या वेळी चैतन्यमय वाटतं, राइट? चेतन शक्ती जागृत होते. चेतनचा अर्थ काय होतो? चैतन्य किंवा अवेअरनेस, राइट? आणि आपल्याकडे चेतन सर पण आहेत. व्हेरी गुड. तर मला कुठल्या क्षणी चैतन्यमय वाटतं? आता हे प्रत्येक प्रसंग तुम्हाला लिहायचा आहे. जेवताना मला खूप प्रसन्न वाटतं, असं पण तुम्ही लिहू शकता, राइट? काही व्यक्तींना मी पाहिलेलं आहे, जेवतानाच ते जास्त चिड-चिड करतात. ओके, व्हेरी गुड. म्हणजे कुठल्या-कुठल्या क्षणी तुम्हाला आणि याच्यासाठी चेतन सर लक्षात ठेवा हां. मला चैतन्यमय वाटतं. कुठल्या-कुठल्या क्षणी, कुठल्या-कुठल्या प्रसंगी. तर असे क्षण लिहायचे आहेत. आता एक सांगू तुम्हाला, पहाटे ज्यावेळेस तुम्ही उठता ना ब्रह्ममुहूर्तावर, त्यावेळेस तुम्हाला चैतन्यमय वाटतं. ज्यावेळेस तुम्ही 12 सूर्यनमस्कार करता ना, त्यावेळेस तुम्हाला चैतन्यमय वाटतं. स्किपिंग रोप करता ना 500 किंवा 1000 त्यावेळेस तुम्हाला आपोआप हृदयातून एक भाव निर्माण होतो. कारण आपले बॉडी मूव्हमेंट जी आहे ना, ती असोसिएट होते. अणू, रेणू किंवा आपल्या बॉडीतील प्रत्येक सेल, पेशी ही जागृत व्हायला सुरुवात होते. राइट? तेच नकारात्मक किंवा चाकोरीबद्ध जे जीवन आहे, त्याच्यातून आपण बाहेर पडण्यासाठी पुढाकार घेतो, त्यावेळेस चैतन्यमय वाटतं. अजून सांगू? भजन करताना, मेडिटेशन करताना, ध्यान करताना, भगवंताबरोबर असोसिएट असताना, नामस्मरण करताना, कधी-कधी हरिपाठ बोलताना सुद्धा चैतन्यमय प्रसन्न वाटतं. आई-वडिलांना सादर चरण स्पर्श करताना चैतन्यमय वाटतं. ग्रॅटिट्यूड आभाराची दिव्य शक्ती, आभार प्रकट करताना चैतन्यमय वाटतं. एखाद्या व्यक्तीची मदत करताना, त्याला खाऊ घालताना चैतन्यमय वाटतं. लहान बालकांना शिकवताना त्यांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन ज्यावेळेस करता तुम्ही, ट्युशन टीचर असाल किंवा घरातील मुलांना जरी काही शिकवत असाल किंवा अजून इतर कोणी व्यक्ती असेल ज्यांना मदत करत असाल, त्यावेळेस चैतन्यमय वाटतं. राइट? अशी तुम्ही लिस्ट करा, की तुम्हाला ग्राफोलॉजी करताना काही व्यक्तींना चैतन्यमय वाटत असेल, राइट? ऑफलाईन सेशनमध्ये ट्रेनिंग प्रोग्रामला ज्यावेळेस तुम्ही येता, त्यावेळेस 2 दिवस पूर्ण चैतन्यमय वाटतं, राइट? कारण ते एक वेगळ्या कॉन्शियसनेसमध्ये आपण असतो. पूर्ण जागृतीमध्ये असतो. जिथे फक्त आपण दुसऱ्याच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत सुद्धा आणि इतरांच्या बाबतीत सुद्धा फक्त भल्याची कामना करतो. याचं भलं कसं व्हावं? याच्या जीवनामध्ये याला सुख शांती कशी प्राप्त व्हावी? शाश्वत सुख, शांती, प्रेम, आनंद, मौन, आरोग्य, संपत्ती आणि यश कसं प्राप्त होईल? याच्यासाठी जो व्यक्ती कटिबद्ध असतो इतरांसाठी राइट? त्यावेळेस चैतन्यमय वाटतं. असं तुम्ही लिस्ट करा, राइट? काही पती आणि पत्नी असतील ते ज्यावेळेस एकमेकांना शेअरिंग करतात, कम्युनिकेशन करतात, एकमेकांचं दुःख किंवा आनंद याच्यात वाटेकरी होतात. अ, समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
त्यावेळेस चैतन्यमय वाटतं. हृदयातून ज्यावेळेस त्यांच्याविषयी ग्रॅटिट्यूडचे भाव निर्माण होतात ना, की खरोखर माझ्या जीवनामध्ये याचा किंवा हिचा, यांचा किंवा यांचा काय रोल आहे आणि किती महत्वाचा रोल आहे, त्यावेळेस चैतन्यमय वाटतं. आणि अजून थोडंसं एक्सटेंड करत गेलं, तर मुक्या प्राण्यांना खाऊ घालताना सुद्धा चैतन्यमय वाटतं. इव्हन मुंग्यांना जी खडीसाखर आणि अ, पीठ जे म्हणालो आपण यांचं मिक्सचर टाकताना सुद्धा चैतन्यमय वाटतं. मंदिरात ज्यावेळेस तुम्ही जाता ना, त्यावेळेस चैतन्यमय वाटतं. आणि जे काही छोटे-छोटे विधी किंवा प्रोसेस आपण लिहिलेले आहेत, हे प्रोसेस करताना चैतन्यमय वाटतं. आणि जो व्यक्ती इतक्या वेळा चैतन्यमय होत जाईल, खरोखर याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल का नाही? आपोआप येईल. राइट? वेगळं काही करायची गरज नाही. आणि ज्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल, याला सायकोसोमॅटिक म्हणतात. राइट? सायको म्हणजे काय? की त्या व्यक्तीचं अंतर्मन. सोमा म्हणजे काय? बॉडी. राइट? सायकोसोमॅटिक म्हणजे काय? या अंतर्मनाचा परिणाम ह्या शरीरावर होत जाईल. राइट? आणि जो व्यक्ती असा करेल तो तेजस्वी तसाच होईल ना? परंतु त्यासाठी तुम्ही जे दिवसभरात करत आहात, ज्याच्यातून तुम्हाला चैतन्य प्राप्त होतं, म्हणजे आनंद प्राप्त होतो. चैतन्यमय, खरोखर आनंद, खरा आनंद. राइट? आसुरी आनंद नाही, खरा आनंद. सूर आनंद, देवांचा आनंद ज्याच्यातून प्राप्त होतो ना तो. दुसऱ्यांना त्रास देऊन सुद्धा आनंद मिळतो, पण तो आसुरी आनंद आहे, ज्याचे परिणाम भयंकर आहेत. आणि एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी जो आनंद आहे, कार्य आहे, तो देव आनंद आहे, दैवी आनंद. राइट? आता याची जर तुम्ही लिस्ट केली, तर याच्यावर विचार करा. वाचन करताना चैतन्यमय वाटतं. राइट? लिखाण करताना, वाचन करताना किंवा इव्हन YouTube व्हिडिओ बनवताना सुद्धा. कारण तिथे चैतन्य शक्ती हवी ना? येस. आणि हे महत्वाचं आहे. राइट? चौथा प्रश्न, माझ्या आयुष्यातल्या प्रमुख हायलाइट ठळक गोष्टी कुठल्या आहेत? याची सुद्धा लिस्ट करायची. ठळक गोष्टी ज्या मी कधीही विस्मरण करू शकत नाही. म्हणजे मला स्मरणात राहतील कायम. अशा गोष्टी कुठल्या-कुठल्या आहेत? राइट? कदाचित मुलाचा किंवा बालिकेचा जन्म झाला, ती गोष्ट हायलाइट केलेली आहे, की खरोखर माझ्या जीवनाला याच्यामुळे एक दिशा प्राप्त झाली किंवा टर्निंग पॉइंट होता. एक अ, अविवाहित मुलगी जिचा विवाह होऊन जे सासरी जाते, तिच्यासाठी टर्निंग पॉइंट कुठला आहे? की तो पहिला दिवस, पहिला क्षण ज्या घरात ती पदार्पण करते, त्या क्षणी तिच्या अंतर्मनात होणाऱ्या हालचाली, राइट? नवीन जबाबदारीची जाणीव, या सगळ्या गोष्टी काय ठळक आहे. याच्याने जीवनावर फार मोठा परिणाम झालेला आहे. कळालं? अशा नोकरीचा कदाचित तो पहिला दिवस किंवा व्यापार, व्यवसाय ज्या दिवशी तुम्ही सुरुवात केली तो पहिला दिवस, तो सुद्धा तुमच्या जीवनामध्ये ठळक आहेत. अशा ठळक गोष्टींची यादी करा. कदाचित माइंड सेट ऑन मास्टरी हंस कृपा फाउंडेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही असोसिएट झाला होता, तो दिवस, तो सुद्धा ठळक गोष्टी हायलाइट करण्यासारखा आहे ना. ठ ठळक करण्यासारखा आहे, हायलाइट करण्यासारखा आहे, की हां, ह्या दिवशी सुद्धा माझ्या जीवनात इथून टर्निंग पॉइंट सुरू झाला. राइट? तर ह्या ठळक गोष्टींची यादी करायची आहे. ही का करायची आहे? कारण याच्यामुळे तुम्हाला वेळोवेळी पदोपदी जाणवेल, की खरोखर मला काय प्राप्त करायचं होतं. राइट? हां. अ, मला खरोखर कशामुळे प्रेरणा प्राप्त होते? मोटिव्हेशन कुठून मिळतं? इन्स्पिरेशन कुठून मिळतं? प्रेरणा कुठून मिळते? याची पण यादी करायची, राइट? मला प्रेरणा कुठून मिळत आहे? याची पण यादी करायची आहे. आणि मी आयुष्यात काय करत आहे? मी आयुष्यात काय करत आहे? आता तुम्हाला बऱ्याच वेळ असं वाटेल, की हे प्रश्न सगळे रिलेटेड आहेत. हे रिलेटेड आहेत, परंतु वेगवेगळे आहेत. राइट? पहिलं प्रश्न लिहायचा आणि मग त्याची उत्तरं लिहायला सुरुवात करायची. मला प्रेरणा कुठून मिळते आणि मी काय करत आहे आयुष्यात? राइट? मग जिथून प्रेरणा मिळते, मी त्याच्याबरोबर असोसिएट आहे का? कुठलंही जे काही कार्य तुम्ही करत असाल, कुठलंही कार्य. इव्हन तुम्ही जर शेतकऱ्यांची मदत करत असाल ना, शेतीसाठी काही व्हिडिओ प्रिपेअर करा, की मी माझ्या शेतीमध्ये हा प्रयोग केला, त्याचं हे फळ प्राप्त झालं, तुम्ही सुद्धा करू शकता. छोट्याशा क्षेत्रात करून पहा. आणि शेतकऱ्यांविषयी मला विशेष
आकर्षण म्हणा किंवा आदर, रिस्पेक्ट का आहे? कारण मी हे कार्य केलेलं आहे. मी गावोगावी जाऊन त्यांच्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत. पण काही कारणास्तव मी दीर्घ काळासाठी ते नाही करू शकलो. परंतु मला असं जाणवलं, की आपलं पण याच्यात योगदान असणं गरजेचं आहे. त्यांना अवेअरनेस देण्यासाठी, राइट? आणि अ, सर्वात दिलदार व्यक्ती जर कोणी असेल, निस्वार्थी भावनेने मदत करणारा, तर ते शेतकरी आहेत. हे सुद्धा मला जाणवायचं. त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर. म्हणजे हे एक विषय आहे, की मला प्रेरणा कशातून मिळते आणि मी काय करत आहे. राइट? हे करणं आवश्यक आहे. आणि माझी सगळ्यात जास्त स्ट्रेंथ काय आहे? स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय? माझी बलस्थानं काय आहेत? बलस्थान. म्हणजे मला ज्याच्यामुळे मला प्रेरणा प्राप्त होती, अशी माझी बलस्थानं काय आहेत? राइट? बलस्थान. माझी स्ट्रेंथ काय आहे? या 4 गोष्टी असतात. हे हे स्वतःला प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे. पण याच्यावर कधी स्टडी केला नाही आणि विद्यार्थ्यांना कधी शिकवलं नाही. परंतु आता पुन्हा एकदा मी सांगतो, सगळ्यात आधी माझी बलस्थानं काय? स्ट्रेंथ काय आहे? पण याच्याच बरोबर अजून 3 गोष्टी असोसिएट आहेत. मग माझ्या वीकनेस काय आहेत? मग माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी काय आहे? संधी काय आहे? माझ्या बलस्थान मला माहिती आहे, तर माझा वीकनेस, कमकुवतपणा काय आहे? की जिथे माझ्या नियंत्रणाबाहेर काही गोष्टी जातात, राइट? पण सगळ्यात आधी काय माहिती पाहिजे? बलस्थान. त्याच्यानंतर वीकनेस, त्याच्यानंतर मग अपॉर्च्युनिटी काय आहे कुठलंही कार्य करताना आणि याच्यामध्ये थ्रेट काय आहे, राइट? परंतु आता आपण सगळ्यात आधी विचार कशावर करणार आहे, की माझं काय? बल. माझी स्ट्रेंथ काय आहे? आता तुमच्यापैकी काही व्यक्ती आहेत, ज्यांची स्ट्रेंथ काय आहे? त्यांच्याकडे चिकाटी आहे, कन्सिस्टन्सी आहे, पर्सिस्टन्सी आहे, कमिटमेंट आहे, डेडिकेशन आहे, राइट? त्यांनी वचनपूर्ती करण्यासाठी किंवा जर कोणाला वचन दिलं, पंक्च्युअलिटी आहे, वेळेवर पोहोचणं, राइट? हा आपल्या जीवनाचा एक उद्देश होता. ज्यावेळेस आपण काही सेशन सुरू केले, त्यावेळेस पंक्च्युअलिटी, वचन, वक्तशीरपणा ही सुद्धा बल आहे, राइट? फक्त शिक्षण हे बल नाही. बऱ्याच व्यक्तींचा गैरसमज आहे, की एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस म्हणजे जास्त शिक्षित असेल, तर त्याच्यासमोर अरे माझं पण लक्षात ठेवा पंक्च्युअलिटी जी आहे ना, वक्तशीरपणा हा शिक्षणावर सुद्धा मात करतो. राइट? हे करणं आवश्यक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलेंट. त्यामुळे वक्तशीरपणा फार महत्वाचा आहे. अशी वेगवेगळी बलं आहेत. तुम्ही जे पण कार्य करत असाल ना, याच्यामध्ये तुमची काय शक्ती आहे, हे तुम्ही निर्माण करणं गरजेचं आहे. ओळखणं गरजेचं आहे ॲट लीस्ट. राइट? आणि शिक्षणाव्यतिरिक्त, धनसंपत्ती व्यतिरिक्त तुमची काय-काय बलं आहेत, हे लिहून काढा बरं. थोड्या वेळाने लिहून काढा. परंतु याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, की माझी स्ट्रेंथ काय आहे? आणि ज्यावेळेस ही व्यक्तीला कळेल ना, त्यावेळेस त्याला त्याला परास्त करणं अवघड आहे. त्याला कुणीही अडवू शकत नाही. जर तुम्ही ह्याच्यावर अभ्यास केला तर. आणि याच्याबरोबर आधीचे 2 प्रश्न आपण विचारले होते, की यश मिळणार आहे याची जर 100% खात्री असेल, 101% की यश मिळणारच आहे. वरदान प्राप्त झालं, तथास्तु, की तुम्ही जे काही कार्य करणार आहात याच्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. आता कार्य काय करणार आहे ते लिहून काढा. जे पण तुम्हाला कार्य करावंसं वाटेल, ते कार्य लिहून काढा, की आता परमेश्वरानेच सांगितलं, की यश प्राप्त होणार आहे. तर मग मला काय करायला आवडेल? राइट? आणि करोडो रुपये सगळ्यात शेवटचा प्रश्न. करोडो रुपये मिळाल्यानंतर जमीन जुमला, राइट? घर-दार, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी सगळं काही प्राप्त झालेले 10 एकर बागायती आणि 10 तोळे सोनं पण प्राप्त झालेलं आहे. आता मला काय करायला आवडेल? आता मी काय करू? असा प्रश्न एकदा स्वतःला विचारायचा आहे. राइट? अंदाजे आपण किती प्रश्न विचारले माहिती आहे का? साधारण 8 प्रश्न विचारलेले आहेत हे. राइट? या 8 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. याच्यासाठी मी तुमची मदत करेल. याच्यासाठी मी तुम्हाला असोसिएट राहणार आहे. याच्याबरोबर आपल्याला अजून एक कार्य करायचं आहे. राइट? इथपर्यंत हा पहिला पॉइंट झाला, पहिला टॉपिक झाला हा.
याच्यावर आपल्याला कार्य करायचंय आणि नवीन फॅसिलिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एनरोल करत आहोत. अ, कालच याच्यासाठी स्वतंत्र आपला एक राउटर, जिओचं एक पूर्ण नेटवर्क आपण तिथे एस्टॅब्लिश करणार आहोत. राइट? ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रोग्राम करता येतील. अजून चांगल्या क्वालिटीचे, बेटर क्वालिटीचे, बेटर एन्व्हायर्नमेंटमध्ये, स्टँडिंग पोझिशनमध्ये तुम्हाला असं पाहताना वाटेल, की अरे, आपण ऑफलाईन सेशनमध्ये तर नाही आहोत ना, असं जाणीव होईल. असे आपल्याला प्रोग्राम करायचे आहेत. तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती कमीत कमी 20 लीडर्स तरी मला हवेत. 20 कमीत कमी हां, 20 आणि मला वाटतं तेवढे आहेत. पण ह्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षेत्रामध्ये पारंगत बनवण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी वेगवेगळे फील्डमध्ये राइट फ्रॉम कम्युनिकेशन. कम्युनिकेशनवर पण आपण चर्चा करणार आहोत. कम्युनिकेशन, संभाषण, संवाद किंवा कम्युनिकेशन कौशल्य हे कसं विकसित करायचं? याच्यावर सुद्धा आपण काम करणार आणि प्रत्येक व्यक्तीकडून जो कमिटेड आहे, डेडिकेटेड आहे, ज्याला स्वतःच्या अंतर्मनामध्ये, जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवायचा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी. राइट? हां, परंतु अशा वेळेस मात्र तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. कुठं? त्यावेळेस. राइट? तिथे ज्यावेळेस कारण सायकॉलॉजी आहे. त्या व्यक्तीला पाहिल्याशिवाय ते कळणार नाही, की याच्या अंतर्मनात जातंय किंवा नाही. राइट? हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी मी सेशन घेणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी. अ, तुम्ही याच्यामध्ये असोसिएट आहात, हीच माझ्यासाठी फार मोठी आणि महत्त्वाची, मोलाची गोष्ट आहे, की तुम्ही हा वेळ स्वतःसाठी देत आहात ना, हेच महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी राहा, आनंदी राहा, परंतु त्या आनंदामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे दूध आहे उदाहरणार्थ. अ, जर त्याच्यात केसर पडलं अजून, तर किती छान होईल ना? आणि थोडीशी खडीसाखर असेल, खडीसाखरयुक्त दूध असेल आणि त्याच्यावर थोडी केसर ॲड केली, तर किती मजा येईल ना? पाहण्यासाठी सुद्धा आणि टेस्टसाठी सुद्धा, राइट? तर ते केसर ॲड करण्याचं काम आपल्याला करायचंय. मी करणार आहे. मला जेवढं करता येईल तेवढं मी करेल. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आनंदी राहा. आनंदी असणं आवश्यक आहे. राइट? ओके. आणि असं मी कोरोनामध्ये बाहेरचे पैसे पण गुंतलेले होते ना, मी कोणाला फोन नाही केला, की मला पैसे लागतात ते आणि हां. तुम्ही मला आणून द्या. त्यांनी ओके. आपोआपच त्यांचे त्यांचे पैसे ट्रान्सफर केले आणि व्हेरी असं गुड. कोणत्या गोष्टीची अडचण नाही आली. अच्छा. आणि सगळं काही सकारात्मक झालं. एक हो, चैतन्यमय हो वातावरण सर. निर्माण झालं. आई-वडील किंवा सासरचे, हो सर. माहेरचे सगळे व्यक्ती, लहान बालकं सगळे हो, आनंदात होते. एक सेलिब्रेशन निर्माण झालं तुमच्या जीवनात आणि खऱ्या अर्थाने हा दसरा स्मरणात राहील ना कायम आता? आवाज येतोय माझा? हो सर. हां, हा दसरा विजयादशमीचा हा जो पर्व किंवा हो. एक सण तुमच्या जीवनात साकार झाला. आता 2 गोष्टी सांगू तुम्हाला ह्या कशा रिलेटेड झाल्या. तुम्ही जर तुमच्या घरात जिथे तुम्ही राहताय तिथे जर सभोवताली पाहिलं तर तुम्ही एक ऑफ व्हाईट कलर हो. दिलेला आहे. कळालं? घराला तुम्ही रंगरंगोटी केली का? येस. आणि तिथून तुमच्या हो जीवनामध्ये सर. परिवर्तन आणि बदल केली. निर्माण व्हायला सुरुवात झाली. राइट? तुमच्या घरात ते बरोबर दरवाजाच्या वरती ते श्रीयंत्र, हो. महामृत्युंजय यंत्र आहेत किंवा जे काही यंत्र तुम्ही लावलेले आहेत, ही सकारात्मक ऊर्जा शक्ती आहे निर्माण सर. व्हायला सुरुवात झाली. राइट? व्हेरी गुड. एक्सलेंट मॅडम. आणि याच गोष्टी तुमचं जे कौशल्य किंवा कला होती, या एन्कॅश व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जे तुमचं ज्ञान होतं, आता हे तुम्हाला आर्थिक धनसंपत्ती पण प्राप्त करून देईल. प्लस दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होईल. कितीतरी मुलींना, माता-भगिनींना, गृहिणींना एक नवीन आशेचा किरण तुमच्या रूपाने दिसायला सुरुवात झालेली आहे. बरोबर? येस सर. व्हेरी गुड. एक्सलेंट. आणि तुमच्याकडे पाहताना आता घरातील काही व्यक्तींना सुद्धा असं वाटेल, "अरे, हे तर राजहंस होते. याला आपण बदक समजत होतो." कळालं? येस सर. व्हेरी गुड. एक्सलेंट. खूप छान मॅडम. आणि काही हरकत नाही. ही छोटी-छोटी स्टेप्स आहेत, छोट्या-छोट्या पायऱ्या आहेत. ज्यावेळेस आपण काही म्हणजे आपल्या स्वप्न मंदिरामध्ये गोल्ड बॅचमध्ये जे इन्सिडेंट किंवा व्हिजन पाहिले होते आणि त्यावेळेस काही इंटरव्ह्यू घेतल्या होत्या. त्यातील ज्या मॅडम आहेत त्याच तुम्ही आहात आणि तेवढंच सक्सेस, यश तुम्हाला प्राप्त करायचं एक गोल सेट करावं लागेल स्वतःसाठी. हो. काल तुमची दिवसभर खूप धावपळ झाली, राइट?
हो सर, धावपळ झाली. पण ज्यावेळेस कन्यापूजन वगैरे सगळं व्यवस्थित झालं ना सर, खूप छान वाटलं. म्हणजे असं धावपळीचं काहीच राहिलं नाही. हा, याचा अर्थ तुमची चैतन्य शक्ती जागृत झाली खऱ्या अर्थाने. हो आणि सर आले होते ना, सर हा, आल्यानंतर आता आपण म्हणतो ना गरिबांना द्यायचं, त्यावेळेस अशा 4-5 कन्या अशा एकदम माझ्या दुकानापुढे येऊन उभ्या राहिल्या. माझे हा. दीर होते आलेले, ते म्हटले त्यांना आतमध्ये घ्या वहिनी, त्यांना काहीतरी द्या. हा. ज्यावेळेस त्यांना आपण मदत करतो ना, त्यावेळेस खूप छान वाटतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलेंट. खूप छान म्हणजे मॅडम. आपण कुठे न जाता माझ्याकडे चालून आल्या. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएंगे. कुणीतरी तुमच्या दरवाजात येऊन गेलेलं आहे, राइट? आणि जे पण कोणी व्यक्ती येईल ना, त्यांना मदत करणं फार फार गरजेचं आहे. खूप छान मॅडम. आणि म्हणजे तुमच्या आतमध्ये ह्या क्वालिटी कॅलिब्रेशन पहिल्यापासून आहेत. फक्त त्या जागृत करणं गरजेचं होतं आणि ते जागृत होत आहेत, अजून करायचे आहेत आणि अजून तुमचा जो बॅनर आहे ना, हा कोरेगावमध्ये सगळ्यात फेमस करायचा आहे. राइट? प्रत्येक सगळे विचारतात पंचकृपा म्हणजे काय? म्हणलं हां, आमची संस्था आहे. आमच्या संस्थेतर्फे मला काहीतरी करून दाखवायचं होतं, त्यामुळे मी माझ्या संस्थेचंच नाव दिलेलं. राइट. आता काहीतरी नाही पण म्हणायचं. सर मला महान त्याचा कार्य पूर्ण करायचंय. हो. हां, बोला, बोला. अजून काय मला म्हणाल? आपल्या संस्थेच्या नावाचा पूर्ण अर्थ सांगा. अच्छा. की व्हेरी गुड, व्हेरी विचारतात गुड. ना त्याचा अर्थ काय? राइट, राइट, राइट. अ, आता आपण एक प्रश्न विचारला सुरुवातीला. कोहम हा प्रश्न विचारला सगळ्यांनी ऐकलं का? कोहम. कोहमचा अर्थ काय? मी कोण आहे? राइट. तर हो. माऊली म्हणतात आणि तुम्हाला आळंदी फार जवळ आहे, राइट? ज्ञानदेव, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सोहम. काय म्हणतात? सोहम. सोहमचा अर्थ काय? मी तोच आहे. याच सोहमचा ज्यावेळेस जप होतो ना, त्यावेळेस याचा अर्थ होतो हम सो. सोहम, हम सो. म्हणजे मी तोच आहे दिव्य पुरुष, राइट? सोहम, हम सो. आणि म्हणून हे हंसजी महाराज जे आहेत, ज्यांनी एक सद्गुरू होऊन गेलेले आहेत, त्यांच्या नावावरून ह्या नावाचा आणि वेदांमध्ये याचा उल्लेख आहे, की स्वतःला स्वतःची आठवण, स्मरण करून देण्यासाठी हा शब्द आहे. हंस. कळालं? हां, आता जर कोणी जास्त विचारलं, जर त्याची क्षमता असेल, पात्रता असेल, तर त्याला सांगा. अदरवाईज त्याला म्हणा, हंस कृपा ही एक फाउंडेशन आहे, वेलफेअर फाउंडेशन, जी समाजामध्ये गरजू व्यक्तींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, माता-भगिनी, महिला गृहिणी यांना मदत करण्यासाठी निर्माण झालेली आहे. राइट? लक्षात आलं मॅडम? तुम्ही म्यूट झाला वाटतं पुन्हा. राइट. मला बाहेरचं कोणी नाही विचारला सर प्रश्न. माझ्या मिस्टरांनीच विचारला, की तू नाव टाकलंय त्याचा अर्थ काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सेलेंट. आता त्यांना समजून सांगा. हां. बरं हो त्यांचं सर. असोसिएशन कसं होतं? त्यांचं पार्टिसिपेशन कसं खूप होतं? खूप छान होतं सर. हां, तुमच्या पाठीशी उभे राहिले ते, राइट? मदत केली हो, तुम्हाला. व्हेरी गुड, हो. एक्सेलेंट. खूप छान मॅडम. तुमची सगळी स्वप्न साकार होताना मला पण पाहायचीत, आम्हा सगळ्यांना पाहायची आहेत. अ, खरोखर वेल विशर्स जे आहेत इथे, म्हणजे अ, जे तुमचं वेल विशरचा अर्थ काय होतो थोडक्यात? भलं चिंतणारी लोकं, शुभचिंतक थोडक्यात, राइट? व्हेरी गुड, एक्सलेंट. अ, आता किती विद्यार्थिनी आहेत तुमच्याकडे? आता सध्या 3 आहेत. व्हेरी म्हणजे गुड, मग आपल्याला 8 एक्सलेंट. 8-10 दिवसांनी चालू करायचं, की 10 मेंबर होतील असे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड मॅडम. आणि अजून जर काही तुम्हाला असोसिएशन हवं असेल, असिस्टंट हवं असेल, सपोर्ट हवा असेल, तरी जगदीश सर आणि रेणुका मॅडम तिथे तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. यांच्या व्यतिरिक्त अजून पण बाकीचे काही व्यक्ती आहेत, जे इच्छेने तुम्हाला मदत करायला तयार आहेत. ते सगळ्यांचं असोसिएशन पण तुम्हाला मिळेल. हां. तुम्ही एकट्या हो सर. नाहीत. तुमच्याबरोबर पूर्ण टीम आहे, कम्युनिटी आहे. राइट? आणि हो ह्यांचा सर. सगळ्यांचा ज्यावेळेस तिथं अ, एक प्रेझेंटेशन होईल, त्यावेळेस खरोखर बाकीच्या व्यक्तींना सुद्धा जाणवेल, की हा असाधारण ब्रँड आहे. कळालं? राइट. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आणि सर मला माझ्या आपल्या गोल्डन बॅचच्या सगळ्या मेंबरला धन्यवाद द्यायचे, की त्या आपल्या मेंबर मधल्या सगळ्यांनी मला इतकी मदत केली ना सर.
जे घरचे पटकन धावून नाही आले ते आपल्या ग्रुप मधल्या सुनीता मॅडम असो, रेखाताई, परत दुधाणे सर, भाग्यश्री मॅडम ह्यांनी खूप म्हणजे खूप घरातल्या सारखी मदत केली, लवकर आले. पूर्ण डेकोरेशन पासून ते पूर्ण एंडिंग पर्यंत आपले रेणुका मॅडम त्यांनी पूर्ण म्हणजे त्यांना एवढा स्वयंपाकाचा कार्यक्रम असा स्वयंपाक करायचा होता, त्यामध्ये मी त्यांना फोन करून सगळं विचारत होते. त्यामध्ये तेवढ्या त्यांच्या गोंधळातून त्यांनी मला सगळं सांगितलं. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड, एक्सलंट, खूप छान. आणि खरोखर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी साकार करण्यासाठी आपल्याला कटिबद्ध आणि वचनबद्ध व्हायचंय. तुमच्या वतीने मी पुन्हा ह्या गोल्ड बॅच मधल्या सगळ्या पार्टिसिपेंटचं आणि माता बंधू भगिनींचं मी अंतःकरणापासून खूप खूप आभारी आहे. कारण एखाद्या व्यक्तीचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे आणि तुम्ही तुमचं म्हणजे वेल विशेस दिलेले आहेत. इव्हन सीताराम सरांनी इतक्या दुरून पहिला मेसेज त्यांचा होता, की त्यांचा होता हो. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. आपल्या सगळ्यांमध्ये एक ते वरिष्ठ आहेत, राईट? पण तरी सुद्धा हो. ते त्यांचा जिथे कुठे कार्यक्रम जो कोणी करतो त्यासाठी ते त्यांच्या शुभेच्छा मात्र नक्की त्यांचा देतात. पार्टिसिपेट पहिला असतो. हो सर. आणि खरोखर अ, भावुक करण्यासारखे हे शब्द आहेत तुमचे, म्हणजे हृदयाला टच होण्यासारखे आहेत. सुनीता मॅडम, रेखा मॅडम, दुधाणे सर, दुधाणे सरांनी तर खूप योगदान केलेलं आहे. इव्हन मयुरी मॅडम आहेत, अ, हो सर. आणि आपल्या रेणुका मॅडम, राईट? आणि अजून पण सगळेजण. सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद. आज जसं तुमचं स्वप्न साकार झालं ना, असं प्रत्येक मातेचं, भगिनीचं स्वप्न साकार होणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतः एक एंटरप्रेन्योर होणं गरजेचं आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय, बिझनेस, Yes. व्यापार निर्माण होणं गरजेचं आहे. आणि जे स्वप्न आपण पाहिले ना अकाउंटला, 4-5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, 20 लाख रुपये आणि तुमची फोर व्हीलर. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची फोर व्हीलर आणि त्या फोर व्हीलर मधून ते प्रवास करणार. किती छान वाटेल ना? हो. राइट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलंट. खरं सांगू ट्रेनिंग भरपूर असतात. पण आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. ती जी हो आळी सर. होती तिला पंख प्राप्त करून द्यायचे, तिला फुलपाखरू बनवायचे आणि ती स्वच्छंद त्या बगीच्यामध्ये, गार्डनमध्ये विहार करेल असं तिला निर्माण करायचंय. खूप छान मॅडम. आणि तुम्ही एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे पुन्हा एकदा. खूप खूप धन्यवाद. खूप थँक यू सर. थँक यू, थँक यू मॅडम. जय गुरुदेव. आणि लवकरच जय आपण गुरुदेव. तिथे पुन्हा एक कार्यक्रम करूया. येस व्हेरी सर. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जय गुरुदेव. माताजी जरा अनम्यूट करता तुम्ही? हा, खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव सर. हा, जय गुरुदेव. सर्वांना जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. आज सगळे जास्त दिवसांनी भेटले सर मला, हा, त्याच्यामुळे खूपच आनंद झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि पण तुमच्याकडे एक चैतन्य अ, ऑलरेडी आहे ना 24 तास? हो सर, आहे ना. तुमच्या प्रेरणेमुळे जास्त उत्साहित झाली सर मी. व्हेरी गुड, एक्सलंट मॅडम. तुमच्या अंतर्मनात किंवा आतमध्ये सेल्फ इनबिल्ट हे प्रोग्राम आहेत. चेतना शक्ती किंवा प्रसन्नता, प्रेरणा, मोटिवेशन किंवा कार्य करण्याची धडपड, चिकाटी, हे सगळे गुण ऑलरेडी आहेत. हे फक्त आपल्याला त्या मूर्तीतून निर्माण करायचे, बाहेर काढायचे होते. व्हेरी हो गुड. सर. हां. तुमचा थोडासा तर प्रवास, जर्नी, इन्सिडेंट काय-काय झालं? आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय ना, म्हणजे सगळेजण, सगळे व्यक्ती. येस सर. हां, हो सर. तर सकाळी उठून सर आपल्याला जो उत्साह मिळतो ना, तर लवकर उठल्यामुळे होतो. आणि हां. माझा पहिल्यापासूनच तो अनुभव आहे. तर मी हां. लवकर उठते त्या दिवशी मला जास्त चैतन्य जागृत होतं. मी सगळ्यांना घरात सांगत असते, लवकर उठायचं, लवकर उठायचं असं. बरं. आणि त्याच्यानंतर सर लवकर उठल्यानंतर जे मी उपासना वगैरे करते ते माझी खूप चांगली होते. आणि हां, या नवरात्रीमध्ये तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही काहीतरी करण्याची जी प्रेरणा आहे आपल्यामध्ये, हां. ती सुरुवात करा. तर व्हेरी मी गुड. एका माझ्या पार्टनरला जॉईन केलं सर. हां, आणि सहज असं म्हटलं तर आपण नवरात्रीमध्ये काहीतरी करू. हां, किमान आपल्याला जे आपण टाकू त्याच्यामध्ये थोडं इन्व्हेस्ट हां. झाली तर ठीक, नाही तर आपण सेवा म्हणून ते करायचं बुवा असं. बरोबर. घरातूनही आपल्याला द्यावं लागलं तरी चालेल, पण मनमिटाव करायचा नाही बुवा याच्यात. हां, हां. लॉस असो किंवा फायदा असो. व्हेरी गुड. मग आम्ही सुरुवात केली सर पहिल्या दिवशी, जे गावाकडे असते, कण्याची भाकरी, ठेचा
किंवा मेथीचे पराठे असे हा 9 दिवसाचं हे करून घेतलं, आम्ही लिस्ट करून घेतली. हा आणि त्या ताईंना थोडं वाटलं की आपण जे करतोय चेतनला ते करायला लावायचे, ते किती आपण कमवले, किती आपण खर्च केला असं. हा त्यावेळेस मला असं नाही वाटायचं सर, तर आपण लॉस मध्ये जातोय. हा पण नंतरच्या दिवशी जेव्हा सगळं कार्यक्रम झाला आणि तेव्हा त्यांचा हिशोब द्यायला लागलो, नको बा आपल्यासाठी कोणाचा 1 रुपया नाही. राईट तर हिशोब करायला लागलो सर, तर त्या थोड्या नाराज झाल्या. आपण एवढी मेहनत केली, दिवसभर राबायचो, रात्री 12-1 पर्यंत आपण ते स्टॉल लावलेले होते सर. बरोबर तर ते आपल्याला काहीच फायदा झाला नाही. मग मी त्यांना हम्म. सांगितलं, आपण लोकांचं मन आत्मा तृप्त केला, आपलं बनवलेलं त्यांना आवडलं ना, मग तेच खूप महत्वाचं झालं. त्यांचं व्हेरी गुड समाधान एक्सलंट आहे, आपल्यासाठी समाधान आहे सर. खरोखर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. कारण असा विचार करण्यासाठी अंतर्मनातूनच ती प्रेरणा जागृत होणं गरजेचं आहे. हे सर्वसामान्य व्यक्ती नाही करू शकत. आता सांगा तुम्ही किती असामान्य आहात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात. आणि ही एक ट्रायल होती, राइट? आता तुम्ही जे केलं हे ट्रायल होते. पण ह्या ट्रायल मधून तुम्हाला एक गोष्ट तर निष्पन्न झाली, की तुमच्यातल्या क्षमताचा विकास झाला, राइट? आता ही ट्रायल पार्टनर बरोबर होती, म्हणजे एखादा व्यक्ती असोसिएट होता म्हणून. पण आता तुम्ही स्वतंत्र सुद्धा करू शकाल आणि यशप्राप्ती ही निश्चित आहे. कळालं? आणि त्याच्यात तुम्हाला आवड पण आहे. आजचा सब्जेक्ट पण आपला तोच होता, की काय करायला आवडेल आणि खरोखर या 9 दिवसात मला वाटतं सगळ्यात जास्त चेतनामय असाल आणि मीच नाही, पण बाकीचे व्यक्ती सुद्धा विटनेस आहेत. माताजींकडे पाहिल्यानंतर थोडंसं तुम्हाला चेतनादायक वाटतंय का? सगळ्यांनी जरा हात वर करून सांगा किंवा येस चॅट बॉक्समध्ये लिहा. आता खरोखर जास्त प्रसन्न वाटतायत. खऱ्या अर्थाने त्या खुलल्यासारख्या वाटतायत. जरी पाठीचं दुखणं असलं तरी सुद्धा तुम्ही इतका वेळ कार्य करू शकला माताजी, हा चमत्कार नाहीये का? आरोग्य तेच प्राप्त झालं अनुभवला, की नाही? तोच अनुभव आला सर मला जास्त. तर मी एवढं वेळ काम करू शकते बॉस. हां, खऱ्या अर्थाने बऱ्याच व्यक्तींना हे जाणवतच नाही, की अरे मी पूर्ण बरी झालेली आहे आता. कळालं? व्हेरी गुड, एक्सलेंट. खूप छान मॅडम, खूप छान. ते आणि धन्वंतरी मॅडमला मी धन्यवाद देते सर. त्यांनी माझं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं सर. मला खूप आनंद झाला. व्हेरी गुड, एक्सलेंट. म्हणजे माझे आधीचे स्वप्न होते सर ते. मी क्लास वगैरे केलेला होता हा, पण ते फॅमिलीमुळे मी करू शकले नव्हते, एकत्र जॉईंट फॅमिलीमुळे. हां, तर हां. माझं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं असं वाटतं, मीच केलं सर. हां, धन्वंतरी मॅडम तुम्हाला काही बोलायचंय? हो सर. हां. ते त्यांना असं वाटतं मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं, पण त्यांच्या एवढं वय त्यांचं आहे, त्यांचा उत्साह पाहून माझ्यामध्ये तेवढा उत्साह निर्माण झाला सर. कळालं? थँक्यू, इथं थँक्यू. प्रत्येक व्यक्ती एकमेकांसाठी पूरक आहे. हो सर. एकमेकांकडे पाहिल्यानंतर कुणाकडून तरी ती प्रेरणा मिळते. मग तो कुठलाही व्यक्ती असेल, राइट? म्हणजे जे आपल्या जवळ राहतात किंवा दूर राहतात. आता नांदेडवरून जर 517 किलोमीटर जर सीताराम सर येत असतील, तर याचा अर्थ काय होतो? ते सुद्धा प्रेरणा देतात इनडायरेक्टली. कळालं? आणि हेच हे तरुणांसाठी पण हे आवाहन आहे किंवा माता-भगिनींसाठी पण आहे. ज्या वरिष्ठ माताजी आहेत, त्यांनी अजून कुठल्या आपल्या छोट्या मुलीला प्रेरणा दिल्यासारखं आणि तिच्या आतमध्ये सुद्धा त्या शक्ती जागृत झाल्या. व्हेरी गुड मॅडम. खूप खूप छान. धन्यवाद. थँक यू. चेतन सरचं आपली कर्ज आहे गोल्डन सर माझ्यावर. फॅमिली सर आपली 2 मिनिटं. गोल्डन फॅमिली एवढी पॉवरफुल आहे ना सर. हां, जे लांबून लांबून व्यक्ती येऊन आपल्याला कनेक्ट झाले हां, आणि ते इतके म्हणजे प्रत्येकाला मदत करतात ना सर. हां. आपली जर आपण असं बाहेर जर पडलो ना, तर आपल्याला असं वाटत नाही की आपण एकटे आहेत म्हणून. व्हेरी गुड. एक्सलेंट. आणि हा विश्वास जो निर्माण झाला ना, फक्त हा विश्वासच पुरेसा आहे. आता तुम्ही कुठेही जा, तुमच्याबरोबर नेहमी असं वाटेल, की माझ्याबरोबर अजून कमीत कमी 25, 20-25 लोकं असोसिएट आहेत. येस असं सर. वाटतं 25 लोकं माझ्याबरोबर त्यांचा सपोर्ट कायम आहे आणि एवढं जरी निर्माण झालं, तरी तो व्यक्ती यशस्वी आहे. खूप छान मॅडम. थँक यू. व्हेरी गुड. एक्सलेंट. आणि हे सगळं श्रेय तुम्हाला जातं सर. जगदीश सर आणि तुम्हाला दोघांना जातं हे श्रेय. कारण तुम्ही मी निमित्त प्रत्येकाला आहे. मी निमित्त आहे मॅडम. पण हे सगळं इफोर्ट्स प्रत्येक व्यक्तीचे. खूप खूप धन्यवाद मॅडम. एक्सलेंट. खूप छान. तुम्ही आठवतंय तुम्हाला एवढं बोलत नव्हतात कधी. नाही आज सर. तुम्ही जे बोललात ना, हे
प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करणार आहे, टच करणार आहे आणि हम्म. प्रेरणा देणार आहे. तुमच्याकडे पाहून कितीतरी माता भगिनी, महिला गृहिणी आता उभ्या राहतील. खूप छान. एक्सलंट मॅडम. थँक यू, थँक यू. चेतन सरांना काही कम्युनिकेट करायचंय का? हां. येस, अनम्यूट करा सर. जय गुरुदेव सर. हां, जय गुरुदेव सर. ऍक्च्युली माझं पण तेच त्यांच्यासोबत थोडंसं म्हणजे थांबावं लागायचं, त्यामुळे उशीर व्हायचा. सेशन अटेंड व्हायचं नाही माझ्याकडनं, हां, कारण 12-1 वाजून जात होते. आणि मी एक हे घेतलंय सर डिसिजन, की आता इन्शुरन्सचं एजन्सी घ्यायचं, व्हेरी म्हणजे गुड, व्हेरी वाईफच्या गुड. नावाने. तू वाईफच्या तू नावाने. हां, हां, हां. खूप छान. कारण कारण कंपनीमध्ये ते अलाव नाही राहणार की हे दुसरं पण बिझनेस राइट, करता राइट, म्हणून. राइट. एक्सलेंट. मला सांगा हे कधी जाणवलं तुम्हाला? ऍक्च्युली सर हे गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये, म्हणजे ते हां, मागे मी एक तुम्हाला हे सांगितलं होतं बघा, ते एक माझं कलिग आहे, त्याचं हां, ऍक्सिडेंट हां. हे राइट, झालं, राइट, त्याचं राइट. brain वगैरे. बरोबर. जेन्युइन गोष्ट होती. ते झालं एक. हृदयस्पर्शी घटना होती. हा. हां, हो सर, ते झालं. आणि त्यानंतर अजून एक इन्सिडेंट झाला, तर त्यामध्ये पण त्यांचं इन्शुरन्स नव्हतं किंवा कमी याचं होतं. हां, असे एक दोन घटना झाल्या. तर त्यामुळे मी फक्त लोकांना, म्हणजे माझ्या आजूबाजूच्यांना सांगत होतो की तुम्ही इन्शुरन्स हां. काढा काढा काढा, पण ते एवढं मनावर घेत नव्हते, सिरियसली घेत नव्हते. हं, हं. आणि तुम्ही मला सांगितलं की हेल्थवर किंवा वेल्थवर हे करा, पीपीटी बनवा म्हणून, म्हणजे एक बरोबर. प्रेझेंटेशन करा. हां, हां. जेव्हा मी ते प्रेझेंटेशन केलं, तेव्हा मला अजून कॉन्फिडन्स वाढला की मी रिप्रेझेंट जर करतोय, तर मग काढायला काय हरकत आहे. आपण जर म्हणजे स्वतः जर हे घेतलं ऍडवायझर, ऍज अ येस, ऍडवायझर बनलो. तुम्ही येस. बोलले मला की तुम्हाला वेल्थ कोच व्हायचंय, तेव्हा मला थोडस स्पार्क निर्माण झाला आणि म्हटलं व्हेरी करूया गुड. म्हटलं सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलेंट. याच्यासाठी काही पुस्तकं पण आहेत. मी पण ते तुम्हाला सजेस्ट करेन. परंतु हा जो अंतर्मनातून भाव निर्माण झाले ना, घर-दार, गाडी, बंगला, इस्टेट प्रॉपर्टी सगळं असताना सुद्धा तुम्हाला काय करायला आवडेल, याचं हे जिवंत, मूर्तिमंत उदाहरण आहे. तुमच्या हृदयातून पहिला क्षण तुम्हाला असं नाही वाटलं, की मला स्वतःचं इंजिनिअरिंग फर्म उभी करायची, एस्टॅब्लिश करायची किंवा मला कन्सल्टन्सी सुरू करायची. परंतु तुमच्या हृदयातून बाय डिफॉल्ट काय आलं, की मला मदत करायची आहे आणि मदत करताना काय करायचं इन्शुरन्स सेक्टरमध्ये जायचंय. म्हणजे दोन्ही गोष्टी याच्यात साकार होणार आहेत. धनसंपत्ती पण बरोबर. प्राप्त होईल आणि दुसऱ्यांचं हो सर. असोसिएशन पण होईल, हो सर. मदत पण होईल आणि आज हीच गोष्ट सगळ्यात जास्त आवश्यक आहे. राइट. आज हीच गोष्ट सर्वात जास्त आवश्यक आहे. तुम्ही जर इंट्रोडक्शन देताना जरी असं म्हणालात ना, हे 2 इन्सिडेंट शेअर केले, हो सर. तरी त्या समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला हे टच होईल आणि तो म्हणेल, की हे जे बोलतायत यांच्या बोलण्यामध्ये सत्य आहे. यांच्या बोलण्यामध्ये एक ट्रुथ आहे किंवा अ, ज्याला म्हणता येईल ना, खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने विस्डम आहे आणि हे तुमच्या बोलण्यात त्या व्यक्तीला जाणवेल. प्रत्येक व्यक्तीला Yes. जाणवेल. व्हेरी गुड सर, एक्सलेंट. आणि खरोखर आता कुठलं सेक्टर निवडणार आहात तुम्ही त्याच्यावर आहे आणि 2-4 चांगल्या ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूट पण आहेत, संस्था पण आहेत. एल-आय-सी व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्ही थोडासा अभ्यास करा, पण सुरू करा. हो सर. आणि मी काल एका व्यक्तींना भेटून पण आलोय, हां, ज्यांना 16 वर्षाचा अनुभव आहे व्हेरी गुड, त्या सेक्टरमध्ये. तर व्हेरी गुड. त्यांनी मला टाटाचं लाईफ आणि स्टारचं हेल्थ, हे दोनचे म्हणजे ते करणार आहेत, करून देणार आहेत. म्हणजे या दोन इन्शुरन्स तुम्ही करू शकता, लाईफसाठी टाटा आणि हेल्थसाठी स्टार. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि याच्यातला हां, सखोल हां. अभ्यास घ्या आणि हो सर. खरं सांगू तुम्हाला असे काही व्यक्ती आहेत, अशा काही माता-भगिनी आहेत, ज्यांचा व्यवसाय आहे पण इन्शुरन्स नाहीये. पण ह्या प्रत्येक व्यक्तीला तुमची मदत होईल. कारण खऱ्या अर्थाने जेन्युइन ज्याला म्हणतात ना, तर जेन्युइन म्हणजे काय? जेन्युइन हा इंग्लिश शब्द आहे. पण अगदी निष्कपट भावनेने मदत करण्याची ज्याची इच्छा असते, खरोखर हां, त्याला जेन्युइन म्हणतात आणि तुमची मदत होईल. असे हो फक्त सर. 400-500 क्लायंट जरी मिळाले तुम्हाला, तरी सुद्धा स्काय इज द लिमिट. मग आकाशाला गवसणी घाला. पण ह्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सार्थकता पण निर्माण होईल. खूप छान, एक्सलेंट. पुन्हा एकदा तुमचं तुमचा उदाहरण तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहू द्या सर. हो, हो. सगळ्यांचे शुभेच्छा तुमच्या बरोबर कायम आहेत. व्हेरी गुड. पण तुम्हाला पण तुमचं ठीक आहे. म्हणजे आता घरातूनच सुरुवात करा. कधी करणार आहात तुम्ही? ती तारीख पण डिक्लेअर करा मग.
सर आता मला आधी ते एक्झाम द्यावी लागते हा इन्शुरन्सची. हा तर त्याला काहीतरी 10 दिवस ते 15 दिवस वेटिंग पिरियड असतो. तर मी आता डॉक्युमेंट्स 50% डॉक्युमेंट त्यांना सबमिट केलेले आहेत. राईट. आता 1-2 डॉक्युमेंट राहिले आहेत ते. हा, ते पण अजून एक काम करा. सबमिट झालं हा की ते लगेच अप्लाय करणार आहेत एक्झामसाठी. राईट राईट, व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून येस एक सर. काम करा. इन्शुरन्स व्यतिरिक्त म्युच्युअल फंडच्या सेक्टरमध्ये पण या. म्युच्युअल फंड ऍडवायझर पण हो बना. सर, हो सर, ते पण करायचं सर, ते पण आहे सर. हा येस सर, कारण येस. मला थोडं अजून ₹500 जास्त थोडं नॉलेज घेतो हा आधी. मी सांगेल, मी पण शेअरिंग करेल तुम्हाला. ₹500 इन्व्हेस्टमेंट करून जर एखादा व्यक्ती करोडपती बनत असेल, 1,18,00,000 अजून काहीतरी अमाउंट आहे. 1,18,00,000 16,000 समथिंग. 1,18,00,000 रुपये जर एखाद्या व्यक्तीला प्राप्त होत असतील, तर त्याच्यासाठी हा राजमार्ग आहे. कळालं? जे ऐकतायत सगळ्यांना हो सगळ्यांना सर, समजतंय का? हो सर. हां. 1,18,00,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. फक्त सुरुवात आज करावी लागेल. आणि काय करायची याच्यावर पण आपण एक छोटासा सेशन घेऊया आणि तो तुम्ही प्रेझेंट करणार आहात सर. मी फक्त थोडंसं गाईडन्स करेल. त्याच्यासाठी काही रेडीली अवेलेबल पी-पी-टी पण आहेत. खूप खूप धन्यवाद सर. जय गुरुदेव. तुमचे सगळे स्वप्न साकार होत जय लवकरात गुरुदेव. लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलंट. खूप छान. अ, चंद्रकांत सर तुम्हाला काही शेअरिंग करायचं आहे? हो. गुड मॉर्निंग, जय गुरुदेव सर हां. सर्वांना. आणि खूप आजचा सेशन पण खूप छान झाला. आणि विशेष म्हणजे सर तुम्ही जे प्रश्न दिला त्या प्रश्नाचं पहिले का चैतन्यमय आणि प्रसन्न कसं राहायचं तर ते तो मी अनुभवलं सर आता ह्या वेळेमध्ये. हां. ज्यावेळेस धन्वंतरी मॅडमच्या नवीन बिझनेस चर्चा झाली, माताजींनी फीडबॅक दिले, सरांनी सगळे ह्याच्यामध्ये चैतन्यमय वातावरण रिअलाइज केलं मी. आनंदी राहिलो सर मी. की व्हेरी ते गुड. प्रश्न ते एका उत्तर तर मला इथंच मिळालं. आनंदी आनंद कसा कुठं भेटतो आणि कसा तो फील करायचा. व्हेरी गुड सर. व्हेरी आणि गुड. खूप छान सर. आजचे तुम्ही जे प्रश्न दिलात तर त्या प्रश्नाचं इतकं जबरदस्त विशेष आहे की स्वचा अनुभव आणि स्व मध्ये कसं एक राजमार्ग तुम्ही दाखवला. त्याच्यावर जर चिंतन करत करत अशी येईल की तुम्ही स्वतः त्या पूर्वी जसं म्हणतात की आत्मसाक्षात्कार म्हणतात तसं एक रिअलाइज होईल आपल्या स्वतःला. आणि राइट, एक राइट. वेगळं ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आपण ते समजेल आपल्याला, कळून येईल. आणि खूप विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात तुम्ही जे म्हणलात वाचन करायला पाहिजे तर हां. त्याचा 1% मी प्रगती केली. एक एक बुक मी काँग्रॅच्युलेशन. पूर्ण वाचलं. खूप छान सर, खूप छान. तुमचा धन्यवाद आवाज सर. थोडासा आणि अडखळतोय. जीवनामध्ये हो का सर, नेटवर्क इश्यू असेल. हां. पण सर तुम्ही आता वायफायचं कनेक्शन घ्याल ना? हो सर, नक्कीच घ्यायचं सर. हे बॅकग्राऊंड हो हॉल सर, वगैरे चांगला दिसतोय. ही ऑफ हो लाईट सर, कलर पण आहे आणि एनर्जी पण जास्त आहे इथं. हो सर, धन्यवाद आता सर. ही ऊर्जा शक्ती जरा जागृत करा आणि प्रोफेशन कुठलं निवडाल सर? आता तुम्हाला काय करायला आवडेल हृदयातून? कसं मदत कराल सर, समाजाचे? त्याची सुरुवात तर स्वतः म्हणजे माझं जे आवड जी आहे ती गायनाची हां. त्याची सुरुवात केली सर मी. वाह! 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 एक्सलेंट. काय करता? विद्यार्थ्यांना शिकवता किंवा कसं काय सुरू केलंय? नाही नाही, मी स्वतः अगोदर स्वतः रियाज करतोय. हां, त्यासाठी मी काही आलाप आहे, हां. रियाज म्हणजे त्या वाचन करतोय, राग कुठले कसे त्याचं मी थोडंसं स्टडी करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलेंट. आणि एक एक पाऊल पुढे उचललोय मी की जे माझ्या डिपार्टमेंटला गायनाची स्पर्धा ते आयोजन केलेलं आहे आमच्या डिपार्टमेंटनं. हां, तर हां. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेलो आहे, भाग घेतलेला आहे. बरं, बरं, बरं. 14 नोव्हेंबरला त्याची टेस्ट आहे. अरे तर वाह! वाह! तुमच्या तुमच्या कृपेनं ते एक पाऊल विश्वास निर्माण झाला आणि मी पाऊल हां. उचललेलं आहे. मी शुभचिंतक आहे तुमचा. कायम स्मरणात ठेवा. धन्यवाद. मी फिजिकली धन्यवाद. तिथे नसेल प्रेझेंट, पण माझे हृदयाचे भाव अंतर्मनाने मी तिथंच असेल. खूप छान सर. सर, दिवसामध्ये एका तासाचं उदाहरण दिलं तर एका तासामध्ये असा एकही वेळ गेला नाही की त्या वेळेमध्ये मी तुमचं आणि आपल्या गोल्ड बॅच मधल्या मेंबरची आठवण येत नसेल. असा एकही तास डॉट नाही गेलेला. व्हेरी गुड कुठल्या ना सर. कुठल्या प्रसंगामधून आपल्या सर्वांची मला आठवण येते. ते रिअलाइज होतं की आपण आहोत एका कम्युनिटीमध्ये. हेच माझ्यासाठी खूप मोठा राजमार्ग आहे आणि प्लॅटफॉर्म आहे माझ्यासाठी. व्हेरी आणि मी गुड सर. त्याच्यावर अजून डीप मध्ये आत्मचिंतन करून आपल्याला काय करता येईल याचं मी चिंतन करतोय सर. आणि नक्कीच एक मार्ग तुमच्या
प्रक्रियेमुळे मला मिळणार आहे आणि त्यातून माझे म्हणजे इतरांसाठी पण माझ्याकडून कार्य होणार आहे याचा मला विश्वास आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलेंट सर. खूप छान. फक्त आता तुम्हाला आहे ना धन्यवाद. तुमचे सेशन्स पण टाकावे लागतील जरासे. हां, जे तुम्ही गायनाचं हे करताय, जे नवीन विद्यार्थी कदाचित यांना रस्ता शोधायचा आहे, तर छोटे-छोटे व्हिडिओ बनवत जा. तुम्ही सुद्धा हो आता सर. आहे त्या तुमच्याकडे एवढी मोठी चांगली फॅसिलिटी अवेलेबल आहेत आणि ह्या हॉलमध्ये पण आपल्याला कार्यक्रम घेता येईल. जे हो काही सर. गरजू व्यक्ती आहे, मिडल क्लास फॅमिली आहे, मध्यमवर्गीय आहेत, माता-भगिनी आहेत, ज्यांना काहीतरी एक चालना हवी आहे, महान कार्य करण्यासाठी किंवा जीवनाला दिशा मिळण्यासाठी. त्यांच्यासाठी हे सेंटर निर्माण होईल आणि तुम्ही ते गाईड पण कराल. म्हणजे तुम्ही ते निर्माण पण कराल. पुढे टेक ओव्हर पण कराल. त्यांना हो मार्गदर्शन सर, पण नक्की. कराल. असं आपल्याला इथे करायचंय. ज्योती मॅडम तुम्ही कशा आहात? मजेत आहे सर. हां, व्हेरी गुड. हे गुरुदेव सर. जय गुरुदेव. हां, आजच्या प्रश्नांची थोडीशी उत्तरं तुम्ही सुद्धा शोधा हां, तुमच्यासाठी, तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी. राइट? हो आणि काही हो गोष्टी सर. खरोखर जीवनात घडतील. हो सर, खूप घडतंय सर, त्याचा अनुभव प्रत्येक वेळेला येतोय. राइट, राइट, राइट. व्हेरी गुड. एक्सलंट. खूप छान. आणि जे काही जीवनामध्ये अप अँड डाउन येत जातील, पण याच्यातून एवढी क्षमता किंवा एवढा तुमचा आत्मविश्वास तर जागृत होईल, की तुम्ही त्या प्रत्येक प्रसंगाला आता फेस करू शकाल. हो सर. राइट. जास्त म्हणजे असं पहिलं जसं टेन्शन यायचं ना सर, तसं नाही टेन्शन येत. हा अच्छा. करताय व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलंट. झालंय ना, होऊन जाऊ दे, ते होणारच होतं आणि ते चांगल्यासाठीच होतंय. राइट, राइट. खूप छान मॅडम, खूप छान. खूप खूप धन्यवाद सर. आणि हे आपल्याला अजून एक्सेग्रेट करायचं आहे. याच्यावर मी प्रत्येकाला ट्रेनिंग देणार आहे. आपण याच्यावर अजून चर्चा करणार आहोत. राइट? धन्यवाद. जो पण तुमचा व्यवसाय, व्यापार असेल प्रत्येकासाठी मी सांगतो तो करा. परंतु त्याच्याबरोबर एक गोष्ट अशी आहे, की ज्याला आपल्याला स्वतःला फाईन ट्यून करत जायचंय आणि त्याच्यासाठी हे सेशन फार महत्वाचे. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं फार महत्वाचं आहे. राइट? बरं याच्या व्यतिरिक्त अजून कुणाला काही शेअरिंग करायचंय? रेखा मॅडम तुम्हाला काही बोलायचंय? हां. जय गुड गुरुदेव मॉर्निंग. मॅडम. जय गुरुदेव. तर सर्वांचं जे ऐकून खरंच आहे आपल्याला उत्सव एवढा येतो की सांगायलाच नको. आता हे धन्वंतरी मॅडमचं जे बघितलं, ज्या मॅडम इतक्या आळशी होत्या ना, त्या मॅडमनी मला काल फोन केला 3:30-4 वाजता, की उठल्या का मॅडम म्हणून. म्हटलं एवढ्या लवकर कशी उठल्या असं नाही आज. कारण हो. तिच्यामध्ये पॉवर असं वाटलं सुद्धा नव्हतं की इतकी पॉवर येईल म्हणून. तिच्या चेहऱ्याकडे कधी कधी बघितलं ना, ती चालायचं म्हटलं तरी अगं कधी पटकन चालायची. मी दरवेळेस तिला सांगणार, तू बरं. किती वेळ लावती, कुठल्या गोष्टीला. मी त्या प्रत्येक गोष्टीला तिला टोकणार. पण तिचं हां. जे कालचं जे अनुभव जर सांगितलं ना, की तिने इतक्या लवकर, मी घड्याळ सुद्धा बघितलं, म्हणलं हिला रात्रभर झोप आली नाही वाटतं. 12 वाजेपर्यंत आमच्या दोघींचा कॉल चालू होता. उद्या हां. काय करायचं, कसं करायचं. मला दांड्या खेळायला जायचं होतं, पण हिने फक्त फोनवरतीच बोलत राहिली माझ्या बरोबर 12 वाजेपर्यंत. ओके. आणि इतकं छान आहे की सगळ्यांचं ठीक आहे. मी कधी कधी असा विचार करायचं की मी कोण आहे म्हणून, नाही का. मी स्वतःला जेव्हा आजचा प्रश्न जेव्हा आहे ना सर, मी दरवेळेस म्हणजे ज्यावेळेस मला जसा तेव्हापासून लहानपणापासून तर मी कष्ट करत आले. पण मी कोण आहे हे मला आता समजते, मी कोण आहे आणि आपण काय करायचंय. आणि एकच जिद्द माझ्यात असायची की मी काहीतरी करून दाखवणार जगासाठी. व्हेरी गुड, व्हेरी आणि गुड. थँक्यू एक्सलंट. सर. खरंच माझ्या आई वडिलांचं मला खूप खूप नाव काढायचंय मला. हो, व्हेरी आणि गुड सपोर्ट मॅडम. म्हणजे मला इकडं इतका घरातून सपोर्ट, जे पण काय करायचं ते करून दाखव बोलतात. व्हेरी हो. गुड. आणि असं म्हणजे कसं, जसं आईने दुःख काढले ना, तसं मला असं वाटतं मी म्हणजे काहीच नाहीये त्याच्या पुढे. क्षणोक्षणी असं वाटतं मला. क्षणोक्षणी मी जसं जसं पाऊल पुढे टाकते ना, हं. तसं तसं किती पण दुःख आलं तरी ते मी मागं सरून मी पुढे चालते. कारण मला असं वाटतं की प्रत्येक क्षणाला माझी मम्मी आठवते मला. व्हेरी प्रत्येक गुड. किती पण जरी टेन्शन आलं ना, तरी असं वाटतं की नाही, आपल्या आईपेक्षा कमीच आहे आपल्याला काहीतरी, आणि सपोर्ट भरपूर आहे मला. आणि हे व्हेरी गुड. सगळ्यांचं जरी किती पण टेन्शन कॉल केला ना सर, तरी मी अख्खं दुःख विसरते. आणि थँक्यू सर सर्वांचं. खूप खूप धन्यवाद मॅडम.
तुमच्या आतली ही खरी प्रतिभा जी विकसित झाली, तुमचं व्यक्तित्व जे निखरायला लागलेलं आहे, म्हणजे अजून त्याला पैलू पडतायत आणि तुम्ही चमकतायत, राईट? हे सगळं काही निर्माण जे झालं तुमच्या आत, हे गुण, सद्गुण पूर्वीपासून होते आणि हे बाहेर येण्यासाठी ह्या काही गोष्टी निमित्त मात्र झाल्या. खूप छान. आणि धन्वंतरी मॅडमना तुमचा खूप सपोर्ट झालेला आहे. पहिल्यापासून आहे. इवन काल रेणुका मॅडम म्हणत होत्या, की ते पहाटे उठून एवढ्या दुरून तुमच्याकडे एक्सरसाइजसाठी यायच्या, राईट? पहाटे, अर्ली मॉर्निंग, हो हो ब्रह्ममुहूर्त. सर. कारण तुम्ही पुढाकार घेतला होता. तुम्ही ते एक्सरसाइज सेंटर चालू केलं होतं. लक्षात आलं? तर हां, तुमचं येस. योगदान आहे याच्यात आणि असं केलं मुलींना अजून घडवण्यासाठी मदत करा. परंतु हां, आता तुम्ही तुमचं ते सेंटर कधी चालू करणार आहे हेल्थ कोचिंगचं? आता लोक विचार तर चाललेलाच होता सर, की आता नाही का आता थंडीच्या करा वेळी मग. चांगला असतं ना. हां, नाही हो, थंडी विचार असू द्या, नाहीतर करतच काही होते. असू द्या. आता विचार केलेलाच आहे, तर त्याला प्रत्यक्ष कृतीत आणणं गरजेचं आहे. हा, नाही, नक्कीच नक्कीच चालू कळालं? करणार आहे. हो. सगळे व्यक्ती नाही करू शकत ते, पण तुमच्यामध्ये ती इनबिल्ट क्षमता आहे. पहाटे उठण्याची हा, म्हणा, विचारतात होतं. ब्रह्ममुहूर्त म्हणा. सगळेजण विचारतात ते मला, की कधी चालू करायचं योगाचं म्हणून. हां, मग पण ठीक सगळ्यांना आहे, चालू मेसेज करा करूया. आज. उद्यापासून आपल्याला भेटायचंय. ठीक आहे सर, थँक्यू. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जेवढे जवळपास असतील कमीत कमी हो हो. सांगू, 2-4 व्यक्तींच्या जीवनात बदल परिवर्तन झालं तरी किती आशीर्वाद प्राप्त होतील. कळालं? कधीच Yes. असा विचार करू नका, की अरे फक्त 4च लोकं आलेले आहेत. जेवढे आलेले आहेत तेवढे नाही. आलेले आहेत. पण एकाच्या जीवनात जरी परिवर्तन झालं तरी तो कायम तुम्हाला चिरस्मरण म्हणजे आठवणींमध्ये, स्मृतीमध्ये तुम्ही त्यांच्या कायम राहाल. राइट? आजचा सेशन फक्त कम्युनिकेशनसाठीच ठेवायचा होता मला. फक्त चर्चा करायची होती. परंतु त्यातल्या त्यात ह्या काही गोष्टी किंवा एक वे पाथ फॉरवर्ड आपल्याला करायचं आहे. म्हणून एक शृंखला किंवा प्रश्नांची जी व्याख्या जी निर्माण केली ना, ती आपण करणार होतो. राइट? व्हेरी गुड. एक्सलेंट. खूप छान. सगळ्यांचं थँक्यू. अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक जगदीश सर, तुम्हाला काही शेअरिंग करायचं असेल, मग आपण कन्क्लूड करूया आता. राइट? गुड अजून मॉर्निंग. कुणाला जर काही बोलायचं असेल, तर तुम्ही हँड रेज करा हां. असं नका समजू. आता मला ते व्हिडिओ दिसतायत ज्यांचे, म्हणून मी त्यांना अ, इन्स्पायर केलं किंवा मला वाटलं त्यांचं शेअरिंग फार महत्वाचं आहे. तुमचं पण शेअरिंग महत्वाचं आहे. जर कुणाला काही शेअरिंग करायचं असेल आणि तुम्हाला आठवतंय प्रत्येक व्यक्तीला आपण एक आयडेंटिटी दिली होती, एक ओळख दिली होती आणि हे आयडेंटिटीचे 5 नियम आहेत. हे आपण ट्रेनिंगमध्ये पाहिलेले आहेत. सगळ्यात आधी मिशन किंवा पर्पज, हेतू निर्माण होतो. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची आयडेंटिटी निर्माण होते. जशी व्यक्तीची आयडेंटिटी असेल तसा त्याचा विश्वास निर्माण होतो. बिलीफ सिस्टम निर्माण होते. राइट? जसा विश्वास निर्माण होईल, तसं त्याचं व्हॅल्यू ठरवल्या जातील. जसं व्हॅल्यू ठरवेल तसं त्याचं स्किल डेव्हलप होईल. जसं स्किल डेव्हलप होईल तसं त्याची आयडेंटिटी किंवा एन्व्हायर्नमेंट तयार होईल त्या आयडेंटिटीला धरून. आणि जसं एन्व्हायर्नमेंट असेल तसं त्याला त्याच्या जीवनामध्ये यश प्राप्त होईल. कळालं? त्यामुळे जी आयडी आपण ठरवली होती ना, ती आयडी कायम स्मरणात ठेवा. व्हेरी गुड. एक्सलेंट. हां, जगदीश सर, तुम्हाला काही शेअरिंग करायचंय? गुड मॉर्निंग सर. जय गुरुदेव जय सर्वांना. गुरुदेव. आजच्या सेशन मधला जो नवचैतन्य जे म्हणतो त्याचं रिअल उदाहरण की आजचं सेशन आहे की सगळे एक्साइटमेंट आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं एक ते तेज वगैरे दिसतंय आणि मला वाटतं की हे गोल्ड बॅचच एकमेकाला नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सपोर्ट सिस्टम एक खूप मोठा आहे. आणि ह्याच्यातून असं पण कळतं की आपण फिजिकल डिस्कनेक्ट नाही, रिअल आता लोक म्हणजे प्रत्येक जण स्वतः काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या धन्वंतरी मॅडमचं आहे की हा विचार, हा थॉट्स त्यांनी घेऊन गेलेला आहे घरापर्यंत आणि ते अप्लाइड नॉलेज सुरू केले. मी काल आपल्या रमेश पाटील सरांना आणि दुधाने सरांशी डिस्कशन झालं. आपल्या एक स्टँडीवर वाक्य आहे, नॉलेज इज पॉवर. म्हणजे हे पॉवर म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे हे पॉवर नाही, अप्लाइड नॉलेज इज रिअल पॉवर. म्हणजे ते रिअल आता हे आपण जे आतापर्यंत नॉलेज घेतलो त्याचं आता अप्लिकेशन सुरू झाले प्रत्येकाच्या जीवनात की हे बरोबर. रिअल पॉवर बाहेर पडले. आणि प्रत्येक जण जसं आता आईने केल्या, चेतन सरांच्या आईनं एक ट्रायल म्हणून तरी केल्या, म्हणजे हा अनुभव तरी मिळाला किंवा प्रॉफिट तरी मिळालं.
पण सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात प्रत्येकाच्या जीवनात झालेली आहे. आणि इथं प्रत्येकाचं स्वप्न साकार करण्यासाठी जे स्वप्न मंदिरातली शिदोरी जे घेऊन गेलेत ते आता अपलाईन नॉलेजमध्ये रूपांतर होत आहे. आणि आपण सगळेजण प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी मदतच करायचंय. आणि ज्याच्यासाठी जे जे काही मदत लागेल, जे जे काही सपोर्ट सिस्टम लागेल, ते एकमेकाला करून आपल्याला एकमेकाला स्टँड पण करायचंय. आणि प्रत्येकाचे स्वप्न साकार करण्यासाठी 100% मदत पण करायची. आणि हे करूया. आणि हे 2 तास सेशन म्हणजे खूप काही आपल्याला व्हॅल्यू ऍड करण्यासाठी मदत होते. आणि मला वाटतं आजच्या सेशन मधून तर खूप काही शिकायला पण मिळालं. आणि हे जी लिस्ट आहे तर 100% आपण हे लिस्ट करूया. प्रत्येक हे कंटेंट्स खूप महत्वाचे आहेत. ह्या कंटेंट्स मला वाटतं की प्रत्येकाचं म्हणजे ज्यावेळेस आपण कोणाला क्वेश्चन हा विचारू तर त्याचं बिहेवियर कळायला लागेल आपल्याला की एक्झॅक्ट हा या व्यक्तीला नेमकं करायचे काय. राईट. आणि हे आपल्या स्पीच साठी खूप महत्वाचा पॉइंट आहे. मी ते लिहून पण ठेवलंय की ह्याच्यातून काय काय होऊ शकतं या पॉइंटनं. एक पॉइंट म्हणजे कोणाचं जीवन परिवर्तन होऊ शकतं तर कोणाचं बिहेवियर आपल्याला कळेल की ह्या व्यक्तीला नेमकं करायचंय काय आणि आपल्याला द्यायचंय काय. ह्या गोष्टी आपल्याला समजतील. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू. रतन टाटा सरांचा एक व्हिडिओ किंवा व्हिडिओ नाही म्हणतायत, परंतु एक फोटो आहे. हे यांचं जीवनाचं वाक्य होतं आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हे महत्वाचं आहे. रतन टाटा सर यांनी स्वतः सांगितलं होतं की ज्यावेळेस लोक मला आठवतील ना, त्यावेळेस त्यांनी असं आठवायला पाहिजे की लोग ऐसे याद करे की मैं बदलाव लाने में सफल रहा. बदल जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी मी सक्षम राहिलो. हे रतन टाटा साहेब, राईट. आणि यांनी कुठल्या कुठल्या क्षेत्रात बदल घडवलाय तर इथे तुम्हाला त्या सगळ्या कंपन्या पाहायला मिळतील, राईट. इथं या सगळ्या कंपन्या दिसत आहेत आपल्याला. म्हणजे इवन फायनान्स असेल, राईट, ड्युरेबल आहे, फायनान्स आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, जॅगवार सारखी कंपनी ज्यांनी परचेस केली, लँड रोव्हर, राईट, टाटा मोटर्स पहिल्यापासून होते, परंतु ह्या जगातल्या काही मोठे ब्रँड होते ज्यांनी टाटा साहेबांना काही कारणास्तव असं सांगितलं होतं, ज्यावेळेस ते लॉस मध्ये होते, ते कंपनी विकायला गेले होते, तर तो व्यवहार रतन टाटा साहेबांना त्या समोरच्या व्यक्तीने असं विचारलं की जर तुम्हाला गाड्यांचा व्यवसाय बिझनेस करता येत नाही तर तुम्ही या बिझनेस मध्ये येता कशाला. ते शब्द ऐकले रतन टाटा सरांनी आणि त्यांनी सांगितलं डील कॅन्सल, मला नाही विकायचंय, मला तुमच्याबरोबर व्यवहार करायचा नाही, फिनिश, राईट. हा एक शब्द ते बोलले की डील कॅन्सल. आणि काही दिवसानंतर त्यांनी तीच कंपनी विकत घेतली, ज्या कंपनी त्यांना त्यांची कंपनी विकत घ्यायला चालली होते, राईट. असे रतन टाटा सर होते जे पहिल्यांदा डिसिजन घ्यायचे आणि नंतर ते प्रूव्ह करायचे, राईट. जॅगवार आहे त्याचं उदाहरण आहे, लँड रोव्हर. नंतर टेलिकम्युनिकेशन मध्ये हे आलेत, राईट. त्याच्यानंतर लाईफस्टाईल मध्ये आले हे फास्ट ट्रॅक, तनिष्क, टायटन, हे सगळे त्यांचे ब्रँड आहेत. त्याच्यानंतर फूड फूड चेन मध्ये ते आले, टाटा सॉल्ट आहे, टाटा टी किंवा ह्या सगळ्या ब्रँड. त्यानंतर टेक्नॉलॉजी मध्ये आली टाटा किंवा TCS, ही जी सर्वात मोठी कन्सल्टन्सी आहेत, हजारो लोक काम करतायत तिथं आणि ते डिझायनिंग मध्ये आहेत, इंजिनिअरिंग मध्ये आहेत, IT फील्ड मध्ये आहेत, राईट. त्यांचं रिटेल ब्रँड, ट्रॅव्हल, ताज हॉटेल सुद्धा हे यांचंच आहे, इन्फ्रा मध्ये आहेत. असे कितीतरी कितीतरी बिझनेस मध्ये ते स्वतः त्यांनी पुढाकार घेतला होता, राईट. हे रतन टाटा सर आहेत. असं प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये क्षमता आहे. 50 नाही, 100 नाही, पण कमीत कमी 10 बिझनेसेस तरी तुमचे सेट होऊ शकतात. कळालं? होऊ शकतात का? हा, जरा स्मित हास्य करा. होऊ शकतात. येस, स्मित हास्य पाहिजे, स्मित हास्य. कळालं? हा, स्मित हास्य करताना काय पाहिजे? काल ते जिओवाले व्यक्ती आले होते तरी सुद्धा फोटो काढताना मी काय करतो माहितीये? स्मित हास्य असंच, आता जसं करतोय ना. त्या व्यक्तीला सुद्धा आनंद झाला की इतका उत्साह कसं काय आहे? राईट. स्मित हास्य करणं फार फार आवश्यक आहे, राईट. अजून एक फोटो शेअर करतो तुमच्या बरोबर, जस्ट अ मिनिट. हा, फॅमिली माय लाईफ, येस, ओके. एक फोटो शेअर करतो. या व्यक्तीबरोबर पण मी डिस्कशन केलं आणि सहज तिथे गेलो, फक्त काही परचेस करायचं होतं मला. पण ह्या व्यक्तीची ही हॉबी आहे. दिसतोय तुम्हाला हा व्यक्ती?
यांचं एज 43 आहे. राईट? हे जे दिसतायत ना, येस. आणि यांना पण सांगितलं मी ट्रेनिंग फील्डमध्ये आहे सर. तर त्यांना पण खूप आनंद झाला आणि यांच्या काही डेट ऑफ बर्थ किंवा ह्या गोष्टीवरून काही गोष्टी मी गेस केल्या आणि ते म्हणाले चालेल आणि त्यांच्याबरोबर फक्त यांचं शॉप कुठलं असेल माहिती आहे? यांचं शॉप आहे हे नळ फिटिंग वगैरे किंवा दरवाजे वगैरे याच्यासाठी फार मोठं बिझनेस किंवा व्यापार आहे. सेट आहे ऑलरेडी. 4-5 बिझनेस आहे. त्यांची गोल्ड जिम वगैरे, वगैरे सगळं काही आहे. तरी सुद्धा हे त्या शॉपवर बसलेले असतात आणि तिथं कम्युनिकेशन, चर्चा, डिस्कशन चालू असते. चॅरिटी वगैरे भरपूर करतात. असं त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणजे व्यक्ती कसा ओपन अप होत जातो त्याचं एक उदाहरण आहे. फक्त तुम्हाला त्याच्याबरोबर असोसिएट होता आलं पाहिजे. त्याच्यानंतर चर्चा झाल्या, डिस्कशन झाले, कम्युनिकेशन झाले आणि जर तुम्ही अशा पद्धतीने कार्य करू शकला, तर तिथे त्या एन्व्हायर्नमेंट वातावरणात जेवढे व्यक्ती असतील ते प्रभावित होतील की नाही? आपोआप प्रभावित होतील. कळालं? यांचं एज 43 आहे, परंतु आज सुद्धा ते इतका एक्सरसाइज करतायत आणि इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग मध्ये पार्टिसिपेशन करतात. ते त्यांच्या फिजिक्सकडे पाहिल्यानंतर कळतं. म्हणून स्काय इज द लिमिट. फक्त आकाशाला गवसणी घालणं बाकीच आहे. तुमचे सुद्धा सिक्स पॅक ॲप होऊ शकतात. एक्सरसाइज करणं फार फार गरजेचं आहे. हे हेल्थ पर्स्पेक्टिव्ह होतं, जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये साकार करायचं राईट? व्हेरी गुड, एक्सलेंट, खूप छान. तुमच्या सगळ्यांबरोबर चर्चा करून खूप खूप आनंद झाला. राईट? व्हेरी गुड. तरी सुद्धा ठीक आहे. आता हे जरा मी स्टॉप करतो.